नमस्कार. मी डॉक्टर मनीषा पाटील, अरण्यानंद प्रतिष्ठानच्या वतीने आपणा सर्वांचं आजच्या या स्पर्धा परीक्षांना सामोरं जात असताना या सेशनमध्ये आपणा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करते. आजचं हे आपलं सेशन घेणार आहेत युनिक अकॅडमीचे श्रीयुत इंद्रजित यादव. इंद्रजित सरांच्या बद्दल तुम्हाला थोडीफार ओळख करून द्यायची झाली तर थोडीफार म्हणजे त्यांची ओळख खूप मोठी आहे, पण काही ठराविक गोष्टी मात्र मी नक्कीच सांगेन की इंद्रजित सरांनी म्हणजे खेळाडू तर आहेतच आहेत, उत्तम वक्ता आहेत. तुम्ही त्यांचं सेशन ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच की ते अतिशय उत्तम वक्ता आहेत. पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉनमध्ये ते 6th रनर अप होते. युनिक अकॅडमीमध्ये ते करंट अफेअर्स वेगवेगळ्या विषयांवरती मार्गदर्शन करतायत आणि आत्ताच त्यांचं जे पुस्तक आलेलं आहे पर्यावरणावरचं खूप सुंदर ग्राफिकल पद्धतीने त्यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे आणि ज्याच्यामुळे तुम्हाला अगदी सहजगत्या बरीच माहिती इनफॅक्ट मी असं म्हणेन की लक्षात ठेवायला खूप सोपी जाती आहे. आजपर्यंत सरांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक व्याख्यानं घेतलेली आहेत की ज्याच्यामधून त्यांनी मुलांना प्रेरणा तर दिलेलीच आहे, पण त्याचबरोबर त्यांनी खूप साऱ्या चांगल्या म्हणजे विद्यार्थीही घडवलेली आहेत. खूप विद्यार्थ्यांना त्यांचं मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि आज स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना आपण कशा पद्धतीने ही तयारी करायची आहे याबद्दल सर आपणा सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. ओव्हर टू यू इंद्रजित सर. मी तुम्हाला अरण्यानंद प्रतिष्ठानच्या वतीनं विनंती करते की तुम्ही आजचा जो विषय आहे ग्रामीण भागातील असतील किंवा शहरी भागातील विद्यार्थी असतील, या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे, स्पर्धा परीक्षेला कशा पद्धतीने सामोरं जायला पाहिजे याबद्दल मार्गदर्शन करावं. थँक्यू. थँक्यू सो मच मॅडम. सर्वप्रथम अरण्यानंद प्रतिष्ठान न हा जो काही कार्यक्रम आयोजित केला किंवा हा जो काही ऑनलाईन वेबिनार आयोजित केलेला आहे, तर त्याच्याबद्दल मी सर्वप्रथम अरण्यानंद प्रतिष्ठानला धन्यवाद देतो. आणि बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की चेन जी आहे तर ती तयार झाली पाहिजे आणि कुठेतरी हा मार्ग जो आहे तर तो आम्हाला काही वर्षांपूर्वी पाटील मॅडमनी दाखवलेला होता आणि त्या मार्गावर मार्गक्रमण करत आम्ही थोडंसं पुढे गेलेलो आहे. आणि आता त्याच मार्गावरती नेमक्या काय अपॉर्च्युनिटीज असू शकतात, काय थ्रेट्स असू शकतात किंवा त्याचं अनालिसिस कसं केलं पाहिजे, तर याच्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. अर्थातच स्पर्धा परीक्षांना सामोरे जात असताना एमपीएससी आणि युपीएससी या स्पर्धा परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावरती खास करून मराठी तरुणींचा जर का विचार केला आणि त्याचबरोबर ग्रामीण भागातील युवकांचा जर विचार केला तर त्यांचा ओढा हा मोठ्या प्रमाणावरती आहे. तर मग आता ही अपॉर्च्युनिटी नेमकी कशी आहे आणि याची तयारी नेमकी कशी करायची याच्यावरती आपण आज चर्चा जी आहे तर ती विस्तृत स्वरूपात करणार आहोत. आपलं आजचं जे सेशन असेल तर त्या सेशनची रूपरेषा थोडीशी अशी असेल की यातल्या काही बेसिक गोष्टी आहेत तर त्याच्यावरती आपण चर्चा करूयात आणि त्याच्यानंतर मग चॅटबॉक्स मध्ये तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर त्या क्वेश्चन वरती देखील शेवटी माझं एक प्रेझेंटेशन झाल्यानंतर जे काही तुम्हाला शंका उरतील तर त्या शंकांचं निरसन जे आहे तर ते या क्वेश्चन आन्सर सेशनच्या माध्यमातून आपण करूया. सो तुमच्या रेफरन्ससाठी मी एक पीपीटी जी आहे तर ती जस्ट शेअर करतो म्हणजे तुम्हाला व्हिज्युअल अंडरस्टँडिंग करायला थोडंसं बरं पडू शकेल. सो आजचा आपला जो विषय आहे तर त्या विषयाकडे जात असताना थोडंसं एकंदरीतच यामध्ये टप्पे काय असणार आहेत याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये शंका असेल तर पहिली गोष्ट, ग्रॅज्युएशन करत असताना किंवा ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर करिअरची निवड हा एक सर्वात महत्वाचा टप्पा आहे आणि या करिअरची निवड करत असताना तुम्ही जर का स्पर्धा परीक्षांचा विचार करत असता तर फक्त मोटिवेशनल गोष्टी किंवा स्पर्धा परीक्षेचा असणारा आकर्षण असून उपयोग नाही, तर तुम्हाला ऍक्च्युली युपीएससी आणि एमपीएससी काय आहे हे लक्षात आलं पाहिजे. त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षांचं या स्वरूप नेमकं काय असतं किंवा या स्पर्धा परीक्षा म्हणजे नेमकं काय हे लक्षात येणं गरजेचं आहे. आणि मग नंतरचा टप्पा आहे तो म्हणजे या स्पर्धा परीक्षांची तयारी जी आहे तर ती कशा पद्धतीने करायची आणि ही तयारी करत असताना काही महत्वाच्या सूचना किंवा असं म्हणूया काही महत्वाचे टप्पे आपण निर्धारित करू शकतो
की ज्याच्या आधारे आपली ही तयारी जी आहे तर ती परिणामकारक होऊ शकते आणि कमी वेळामध्ये आपल्याला आपलं जे योग्य इच्छित ध्येय आहे आणि मग यातले काही महत्वाचे टप्पे जे आहेत तर ते आपल्याला या विषयाच्या अनुषंगाने बघायचे. तर त्यातला तो बऱ्याच वेळा करिअरची निवड म्हणून तुम्ही ग्रॅज्युएशन लेवलला असता तर तेव्हा स्पर्धा परीक्षेची करिअर म्हणून निवड तुम्ही का करता, तर याचे काही मुद्दे जे आहेत तर ते लक्षात घेण्याचा प्रयत्न करूया. पहिली तर गोष्ट आपण असं म्हणूयात की स्पर्धा परीक्षेबद्दल तुम्हाला महाविद्यालयीन जीवनात असताना माहिती मिळते आणि माहिती मिळाल्यानंतर थोडस आकर्षण या स्पर्धा परीक्षांबद्दल वाटू लागतं आणि मग स्पर्धा परीक्षांची आवड जी आहे तर ती निर्माण होते. ही आवड निर्माण होण्यामागं अजून एक कारण आहे तर ते म्हणजे स्पर्धा परीक्षेतून जी काही पदं वेगवेगळी मिळतात तर त्या पदांना समाजात एक वेगळी अशी प्रतिष्ठा असते, वेगळी अशी उंची असते आणि त्यामुळे समाजात एक वेगळं स्थान निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून देखील स्पर्धा परीक्षांची निवड जी आहे तर ती परीक्षार्थींद्वारे किंवा विद्यार्थ्यांद्वारे केली जाते. त्याच्यानंतरचा पुढचा महत्वाचा मुद्दा आहे तर तो म्हणजे सुरक्षा. म्हणजे या ठिकाणी जॉब सिक्युरिटी चा मुद्दा बऱ्याच वेळा चर्चा केला जातो आणि त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट जॉब हा बऱ्याच वेळा मोस्ट सिक्युअर्ड जॉब मानला जातो. त्याचबरोबर इकॉनॉमिक स्टॅबिलिटी किंवा आर्थिक स्थैर्य या दृष्टिकोनातून देखील स्पर्धा परीक्षांकडे ओढा विद्यार्थ्यांचा वाढतोय. अर्थातच हे काही प्रॅक्टिकल मुद्दे आहेत तर ते देखील आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे स्पर्धा परीक्षांमधून ज्या पदावरती विद्यार्थी विराजमान होताना दिसतात तर त्या पदावरती विराजमान झाल्यानंतर तुम्हाला व्यापक स्वरूपामध्ये अधिकार जे आहेत तर ते प्रदान केले जातात. अर्थातच या पदाच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत तर त्या जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून हे अधिकार प्रदान केले जातात. मात्र व्यापक स्वरूपात हे अधिकार प्रदान केले जात असल्यामुळं व्यापक स्वरूपात तुम्हाला काम करण्याची संधी देखील या ठिकाणी उपलब्ध होताना दिसते. सो कुठेतरी या अधिकारांच्या स्वरूपात देखील स्पर्धा परीक्षांकडे ओढा जो आहे तर तो विद्यार्थ्यांचा वाढतोय. आणि मग पुढचा महत्वाची गोष्ट म्हणजे लोकांसाठी काम करण्याची संधी. साहजिकपणेच महाविद्यालयामध्ये असताना तुम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेत असता. मग त्याच्यामध्ये एनसीसी असेल, एनएसएस असेल, युवा महोत्सव असेल आणि या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजच्या माध्यमातून कुठंतरी सांघिक पद्धतीनं काम करण्याची वृत्ती तुमची वाढायला लागते. कुठंतरी सोशल ऍटिट्यूड तुमचा डेव्हलप व्हायला लागतो आणि हा सोशल ऍटिट्यूड डेव्हलप झाल्यानंतर तुम्हाला असं वाटायला लागतं की का नाही अशाच पद्धतीचं करिअर जे आहे तर ते निवडलं तर कदाचित मला त्याच्यामध्ये गती येऊ शकते आणि मग याचाच विचार होऊन मग पुढं या विचाराचं रूपांतर कृतीमध्ये करत असताना परीक्षार्थी किंवा विद्यार्थी जे आहेत हे स्पर्धा परीक्षेची आपला एक करिअर ऑप्शन म्हणून निवड करतात. कारण या माध्यमातून लोकांसाठी व्यापक स्वरूपावर काम करायची संधी जी आहे तर ती प्राप्त होते. किंवा बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की सिव्हिल सर्व्हिस इज अ पेड सोशल सर्व्हिस. म्हणजे सोशल सर्व्हिस देखील या ठिकाणी करायला मिळते, समाजाभिमुख कामं देखील करायला मिळतात आणि ते करण्यासाठी तुम्हाला एक फिक्स असं वेतन देखील त्या माध्यमातून प्राप्त होतंय. सो त्यामुळे बऱ्याच वेळा सिव्हिल सर्व्हिसेसला पेड सोशल सर्व्हिस असं देखील म्हटलं जातं. सो हे काही वेगवेगळे मुद्दे आहेत की ज्या मुद्द्याच्या आधारे जनरली परीक्षार्थी जे आहेत तर ते निवड करत असतात स्पर्धा परीक्षेची. मला वाटतं यातला फक्त आवड असणं किंवा या पदांना प्रतिष्ठा असणं हे मुद्दे थोडेसे आधी जरी तुम्हाला फार जास्त आकर्षणाचे वाटत असले तरी देखील ते मुद्दे करिअरची निवड करत असताना थोडेसे गौण आहेत. इतर जे मुद्दे महत्वाचे आहेत तर त्या मुद्द्यांचा विचार जो आहे तर तो आपण करू शकतो. म्हणजे बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की एमपीएससी साठी वयाची 19 वर्ष आणि युपीएससी साठी वयाची 21 वर्ष पूर्ण असणं ही त्या ठिकाणी वयाची अट जी आहे तर ती घालण्यात आलेली आहे. आणि 21व्या वर्षी जर का तुम्ही डेप्युटी कलेक्टर डीवायएसपी होताय किंवा कलेक्टर त्या ठिकाणी होताय तर विचार करा संपूर्ण जिल्ह्याचा चार्ज जो आहे तर तो तुमच्याकडे प्रदान केला जातोय. म्हणजे इतक्या व्यापक स्तरावरती अधिकार प्रदान करणारी भारतामध्ये तरी दुसरी कुठलीच अशी यंत्रणा नाहीये किंवा अशी कुठली परीक्षा नाहीये ज्याच्यामध्ये एवढ्या व्यापक स्वरूपामध्ये तुम्हाला अधिकार प्रदान केले जातात. त्यामुळे आवड असणं, प्रतिष्ठा असणं हे मुद्दे आहेतच, पण याही पलीकडे जाऊन एक तुमचं स्वतःचं अस्तित्व आणि तुमच्या विचारांना कृतीची जोड द्यायची असेल, तुम्हाला जर लोकाभिमुख कामं करायची असतील आणि त्याचबरोबर इक्विव्हॅलंट त्याला पॅरलली जात असताना तुम्हाला जॉब सिक्युरिटी, इकॉनॉमिक स्टॅबिलिटी
या सगळ्या गोष्टी जर का मिळायच्या असतील तर त्यासाठी बऱ्याच वेळा करिअरची निवड जी आहे तर ती स्पर्धा परीक्षेमध्ये केली जाते. अर्थातच या ठिकाणी एक सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की आता एखादं सेशन ऐकल्यानंतर तुम्ही स्पर्धा परीक्षेचाच अभ्यास करावा का, युपीएससीचाच अभ्यास करावा का किंवा एमपीएससीचाच अभ्यास करावा का, तर निश्चितपणे नाही. आज जर का तुम्ही आपल्या जीवनाच्या प्रत्येक अंगामध्ये विचार केला तर तिथं स्पर्धेचं अस्तित्व जे आहे तर ते असलेलं दिसतंय. म्हणजे 21वे शतक जे आहे हेच आपल्याला असं लक्षात येईल की रॅपिड टेक्नॉलॉजी ग्रोथ आणि कंटिन्युअसली अडॅप्टेशनचं हे शतक आहे. आणि त्यामुळे बऱ्याच वेळा 21व्या शतकाबद्दल असं म्हटलं जातं की कशास भाषा व्यर्थ बोलता 21व्या शतकाची, 21वा ही न दिसावा व्यथा आजच्या आयुष्याची. म्हणजे आज मूल जन्माला येतंय आणि मूल जन्माला आल्यानंतरच त्याची स्पर्धेतून सुरुवात होते. म्हणजे आज केजीला जरी ऍडमिशन घ्यायचं असेल तरी तुम्हाला तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव आणि तुमचा पत्ता हा इंग्रजीमध्ये सांगता येणं हे मस्ट आहे. आणि हे काही असं नाहीये की नॉर्म सेट झालेले आहेत किंवा स्टँडर्ड सेट झालेले आहेत, तर ती आजच्या काळाची गरज आहे. काळानुरूप आपल्याला आपल्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही ग्रॅज्युएशन कुठल्याही प्रकारचं करत असाल, मग ते सायन्स स्ट्रीम नसेल, कॉमर्स नसेल, आर्ट्स नसेल किंवा इंजिनिअरिंग किंवा मेडिकल असेल, आज प्रत्येक क्षेत्रामध्ये तितकीच स्पर्धा आहे आणि प्रत्येक क्षेत्राच्या आपला स्वतःचा एक असा स्किल सेट जो आहे तर तो रिक्वायर्ड आहे. आणि तो जर का स्किल सेट हा आपल्यामध्ये नसेल तर कदाचित आपल्याला एज्युकेशन मिळालेलं असेल मात्र आपण एम्प्लॉयबल बनलेलं नसू. म्हणजे बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आपल्याला शिक्षित केलं जातं मात्र आपल्याला एम्प्लॉयबल म्हणजे रोजगारक्षम केलं जात नाही. म्हणून बऱ्याच वेळा बघा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस किंवा वेगवेगळ्या प्रकारचे स्किल सेट अक्वायर करण्यासाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेत असता. कदाचित त्या ऍक्टिव्हिटी तुमच्या महाविद्यालयाच्या माध्यमातून किंवा अरण्यानंद प्रतिष्ठानच्या माध्यमातून देखील आयोजित केल्या जात असतील, ज्याच्यात याच्या आधी देखील तुम्ही पार्टिसिपेट केलेलं असेल. तर या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून कळत नकळतपणे तुमच्यामध्ये स्किल्स अक्वायर होत असतात आणि खऱ्या अर्थानं ते स्किल्स तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये रिफ्लेक्ट होऊन त्याचा डायरेक्टली इनडायरेक्टली फायदा जो आहे तर तो उद्या एम्प्लॉयमेंट जनरेट होत असताना तुमच्यासाठी होत असतो. मग आता नेमकं एमपीएससी आणि युपीएससी हे काय आहे, तर हे समजून घेण्यासाठी थोडंसं एकदा भारताच्या दृष्टिकोनातून विचार करूयात. देश स्वतंत्र झाला आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर भारतामध्ये जे काही नेते होते किंवा जे काही घटनाकर्ते होते तर त्यांनी असं ठरवलं की लोकशाही व्यवस्थेच्या माध्यमातून हा देश जो आहे तर तो चालणार आहे. आणि मग ही जी लोकशाही व्यवस्था आहे तर या लोकशाही व्यवस्थेच्या माध्यमातून ह्या देशाचा राज्यकारभार चालवला जात असताना भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली. संविधान म्हणजे एक नियमावली आहे किंवा एक रूल बुक आहे की कुणी कसं वागावं किंवा कोणाचे अधिकार नेमके काय आहेत, कोणाची कर्तव्य नेमकी काय आहेत, याच्याबद्दल संविधानामध्ये आपल्याला लिखित स्वरूपात काही गोष्टी असलेल्या दिसतात. जो संविधान दिन नुकताच आपण आता 26 नोव्हेंबरला त्या ठिकाणी साजरा केला, त्याच संविधानाबद्दल मी या ठिकाणी बोलतोय. भारताच्या संविधानाचं भारतामधलं महत्व काय आहे, तर हे एकाच उदाहरणाच्या माध्यमातून सांगायचं झालं तर आपल्या गावच्या एखाद्या चौकामध्ये किंवा शहराच्या एखाद्या मुख्य चौकामध्ये जे सिग्नलचं अस्तित्व आहे तर तेच संविधानाचं काम त्या ठिकाणी या देशामध्ये चालू आहे. मला वाटतं सिग्नल जर का नसेल तर सगळीकडे केओस होतील, सगळीकडे मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिक जॅम होईल आणि त्यात कुणालाच फायदा होणार नाही आणि सगळ्यांचाच तोटा होईल. आणि त्यामुळं वैयक्तिक सगळ्या वेगवेगळ्या समाज घटकांच्या गरजा या पूर्ण करत असताना सगळ्यांच्या गरजा एकसंध रीतीने पूर्ण व्हाव्यात, एकाच्या गरजा पूर्ण होत असताना दुसऱ्यावरती अन्याय होऊ नये, या दृष्टिकोनातून एक नियमावली जी आहे तर ती बनवण्यात आली आणि त्याला आपण भारताचं संविधान असं म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये आपण भारताच्या संविधानामधला अभिव्यक्ती स्वातंत्र्य लक्षात घेऊ शकतो की मला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार भारताच्या संविधानाच्या कलम 19 दिलेला आहे, पण माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचणार नाही. असं जर का कृत्य माझ्याकडून होत असेल तर त्याच्यावर काहीतरी रास्त किंवा वाजवी मर्यादा किंवा रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स जे आहेत या माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती देखील घालण्यात आलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारे संविधान जे आहे तर ते काम करताना दिसतंय. आता तुम्ही या ठिकाणी असं म्हणाल की सर तुम्ही तर स्पर्धा परीक्षांबद्दल बोलत होता आणि अचानक संविधानाचा विषय का काढला, तर याच संविधानामध्ये ही जी काही लोकशाही व्यवस्था आहे तर या लोकशाही व्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी 4 आधारस्तंभ लोकशाहीचे मानले गेले. त्यातले 3 आधारस्तंभ औपचारिक आहेत ज्यांचा उल्लेख आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये दिसतो
आणि एक आधारस्तंभ हा अनौपचारिक आहे. पहिला आधारस्तंभ लोकशाहीचा आहे तो म्हणजे कायदे मंडळ, दुसरा आधारस्तंभ आहे कार्यकारी मंडळ, तिसरा आधारस्तंभ आहे न्यायमंडळ किंवा न्यायपालिका, आणि चौथा आधारस्तंभ जो अनौपचारिक मानला जातो तो म्हणजे प्रसार माध्यम. बघा, कायदे मंडळ म्हणजे ज्याच्यामध्ये आपण संसदेचा विचार करू शकतो, जी संसद लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती यांची मिळून बनलेली आहे. या संसदेच्या माध्यमातून काय केलं जातं तर लोकप्रतिनिधी या ठिकाणी देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये कायदे बनवण्याचं काम जे आहे ते करतात. आणि मग आपल्याला असं लक्षात येईल की संसदेतर्फे वेगवेगळे कायदे जे आहेत तर ते संमत केले जातात. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे कार्यकारी मंडळ. भारतामध्ये कार्यकारी मंडळाची निर्मिती जी आहे ही कायदे मंडळातूनच झालेली दिसते. कायदे मंडळातूनच पंतप्रधान आणि त्यांचं जे काही मंत्रिमंडळ आहे यांना आपण कार्यकारी मंडळ किंवा एक्झिक्युटिव्ह म्हणतो. यांचं काम काय आहे तर सरकारची जी ध्येय धोरणं आहेत किंवा सरकारनं केलेले जे कायदे आहेत तर त्या कायद्यांची अंमलबजावणी करण्याचं काम जे आहे तर ते कार्यकारी मंडळातर्फे केलं जातं. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तर तो म्हणजे न्यायमंडळ किंवा न्यायपालिका, ज्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की देशामध्ये न्यायदानाचं काम जे आहे तर ते न्यायमंडळातर्फे केलं जातं. आणि हे 3 लोकशाहीचे महत्वाचे आधारस्तंभ आहे. आणि चौथा जो अनौपचारिक आहे तो म्हणजे प्रसार माध्यम. आता आजच्या कालखंडामध्ये लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रसार माध्यमांची भूमिका ही लोकशाहीला तारक आहे का मारक, हा खरं तर एक वेगळा सेपरेट चर्चेचा विषय असू शकतो. मात्र आता एक एक्झाम्पल छोटस मी या ठिकाणी देतो की तुमच्या गावामध्ये रस्ते आहेत आणि त्या रस्त्यामध्ये खड्डे पडलेले असतात आणि कुठेतरी न्यूजपेपरमध्ये बातमी येते की अमुक अमुक गावच्या रस्त्याला खड्डे, आणि दुसऱ्या दिवशी परत त्या गावच्या ग्रामपंचायतीतर्फे किंवा तिथल्या नगरपालिकेतर्फे ते खड्डे जे आहेत तर ते मुजवले जातात. आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा बातमी येते की लोकमत इफेक्ट, सकाळी इफेक्ट, किंवा आता बघा कालपासून मोठ्या प्रमाणावरती पंजाबमध्ये एज्युटेशन्स जी आहेत तर ती फार्मर्सची चालू आहेत. आणि त्या एज्युटेशन्स मध्ये त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतंय तर प्रसार माध्यम करते. म्हणजे थोडक्यात काय आहे, या लोकशाही व्यवस्थेमध्ये नागरिक हा केंद्रस्थानी आहे आणि या नागरिकांचा जो काही आवाज आहे म्हणजे ज्याला आपण पीपल्स व्हॉइस म्हणतो तर तो पीपल्स व्हॉइस कुठंतरी पोहोचवण्याचं काम, मग तो लोकप्रतिनिधींना पोहोचवणं असो किंवा तो सर्व जनतेपर्यंत पोहोचवणं असो, याचं काम जे आहे तर ते प्रसार माध्यम करतात. त्यामुळे लोकशाहीचा चौथा किंवा आणि अनौपचारिक आधारस्तंभ म्हणून आपण प्रसार माध्यमांना या ठिकाणी विचारात घेऊ शकतो. सो प्रसार माध्यमांची भूमिका या ठिकाणी महत्वाची ठरते. आता यातल्या एका आधारस्तंभावरती आपण फोकस करूयात तर तो म्हणजे कार्यकारी मंडळ. आता या कार्यकारी मंडळामध्ये मगाशी मी सांगितलं, या कार्यकारी मंडळाचा जर आपण विचार केला तर या कार्यकारी मंडळामध्ये मगाशी मी उल्लेख केलेला होता की पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ हे कार्यकारी मंडळाचे भाग आहेत. मात्र संविधानामध्ये या कार्यकारी मंडळाचं विभाजन परत 2 प्रकारांमध्ये केलं गेलेलं आहे. एक म्हणजे स्थायी कार्यकारी मंडळ आणि दुसरं म्हणजे अस्थायी कार्यकारी मंडळ. म्हणजे परमनंट एक्झिक्युटिव्ह आणि टेम्पररी एक्झिक्युटिव्ह. हे कशासाठी तर दर 5 वर्षानंतर आपल्याला असं लक्षात येईल की दर 5 वर्षानंतर नवीन सरकार येणारे, नवीन पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ असणार आहे. मग ही प्रशासन व्यवस्था किंवा हा प्रशासनाचा कारभार जो आहे तर तो एकसंध पद्धतीनं चालावा, विकासाचं प्रारूप पुढे कंटिन्युअसली राहावं इररिस्पेक्टिव्ह ऑफ गव्हर्नमेंट इन पॉवर. तर त्या दृष्टिकोनातून परमनंट एक्झिक्युटिव्हची निर्मिती जी आहे तर ती करण्यात आली. आणि हे जे परमनंट एक्झिक्युटिव्ह आहेत त्यांनाच आपण देशाची प्रशासन व्यवस्था असं त्या ठिकाणी संबोधतो. म्हणजे याच्यामध्ये आपण असं म्हणूयात की जरी पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ बदलत असलं तरी देखील वेगवेगळ्या खात्यांचे सचिव किंवा वेगवेगळे विभागीय आयुक्त किंवा जिल्ह्याचे कलेक्टर यांचा कारभार जो आहे तर तो कंटिन्युअसली चालू राहतो. आणि म्हणूनच बऱ्याच वेळा देशाच्या प्रशासन व्यवस्थेला देशाच्या प्रशासनाचा कणा असं संबोधलं जातं किंवा त्याला स्टील फ्रेम असं संबोधलं जातं, किंवा सरदार पटेलांनी त्याला स्टील फ्रेम हा त्या ठिकाणी शब्द वापरलेला होता. सो स्टील फ्रेम ऑफ इंडिया हे प्रशासन व्यवस्थेला याचसाठी म्हटलं जातं की याच ढाच्याच्या आधारे विकासाच्या प्रारूपावरती प्रगती करत असताना कुठेतरी सगळ्या गोष्टी ज्या आहेत या नियोजित पद्धतीनं आणि एकसंध पद्धतीनं थ्रू आउट दी इंडिया राबवल्या जाताना दिसतात.
मग आता प्रश्न होता संविधान निर्माण झालं तेव्हा, की हे जे काही प्रशासन व्यवस्था आहे, मग त्याच्यामध्ये आपल्याला हायरार्की दिसते बघा. अगदी म्हणजे प्राईम मिनिस्टर ऑफिसला, पीएमओ ला एक सचिव आहेत, त्याच्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या राष्ट्रीय स्तरावरची जी मंत्रालय आहेत, तर त्या मंत्रालयांना सचिव दिसतात, त्याच्यानंतर उपसचिव दिसतात. त्यानंतर आपण राज्यात जर का आलो तर राज्यामध्ये आपल्याला राज्याचे मुख्य सचिव दिसतात, राज्याच्या वेगवेगळ्या मंत्रालयाचे सचिव दिसतात, अवर सचिव दिसतात, उपसचिव दिसतात. त्याच्यानंतर विभागीय स्तरावर 5 ते 6 जिल्ह्यांवरती आपल्याला असं लक्षात येईल की विभागीय आयुक्त हे पद दिसतं. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्याला एक जिल्हाधिकारी आपल्याला दिसतो. आणि खऱ्या अर्थानं करोना पॅन्डेमिक्स मध्ये आपल्याला लक्षात आलं की आज करोना पॅन्डेमिक्स मध्ये पॅरलली ही सगळी यंत्रणा अप टू डेट ठेवण्यामध्ये प्रशासन व्यवस्थेची किती मोठी भूमिका आहे. म्हणजे त्याच्यात पोलीस प्रशासन असेल किंवा त्याच्यामध्ये महसूल प्रशासन असेल, म्हणजे डॉक्टर्स, मेडिकल स्टाफ या तर गोष्टी महत्वाच्या आहेतच, पण त्याबरोबरच त्यांना एक सपोर्ट सिस्टीम म्हणून प्रशासन व्यवस्था जी आहे ती आज सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या हँडल करण्याचं काम करते. आणि एक जिल्हाधिकारी काय असतो, म्हणजे बऱ्याच वेळा असा शब्द वापरला जातो की डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट इज द किंग ऑफ द डिस्ट्रिक्ट. आणि हा किंग ऑफ द डिस्ट्रिक्ट कसा असतो, तर हे आपल्याला करोना कालखंडामध्ये लक्षात आलेलं असेल की जिल्हाधिकाऱ्यांना किती व्यापक स्वरूपामध्ये अधिकार आहेत, आणि जर एखाद्या जिल्हाधिकाऱ्यांनी मनावरती घेतलं तर किती व्यापक पद्धतीने ते त्यांच्या अधिकाराचा वापर करून चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी कंट्रोल करू शकतात. मग माइट बी ते डिझास्टर असेल किंवा त्या इतर कोणत्याही गोष्टी असू शकतील. सो ही उतरंड आपल्याला दिसते. मग जिल्हाधिकाऱ्यांच्या अंडर आपल्याला सबऑर्डिनेट्स म्हणून त्यांचे काम कार्यरत असणारे अनेक डेप्युटी कलेक्टर म्हणजे उपजिल्हाधिकारी दिसतील, त्यांच्या अंडर प्रांत असेल, त्याच्याच बरोबर तहसीलदार असतील, तहसीलदारांच्या अंडर नायब तहसीलदार असतील, आणि अगदी तुमच्या गावामध्ये असणारे तलाठी किंवा ग्रामसेवक जे वर्ग 3चे अधिकारी आहेत तर ते दिसतील. म्हणजे ही कुठेतरी तुम्हाला प्रशासन व्यवस्थेमधली साखळी दिसेल, आणि या साखळीच्या माध्यमातून हे काम जे आहे तर ते चालतं. मग आता प्रश्न होता की या ही जी काही पदं भरली जाणार आहेत, ही पदं ही निपक्षपाती पद्धतीनं आणि समानतेच्या तत्वानं भरली जावीत, आणि त्याचबरोबर ती पारदर्शक पद्धतीने भरली जावीत. आणि मग यासाठी एक यंत्रणा असली पाहिजे. आणि याच दृष्टिकोनातून भारतीय राज्यघटनेमध्ये युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन किंवा युपीएससी आणि राज्य स्तरावरती राज्य लोकसेवा आयोग, ज्याला आपण महाराष्ट्रामध्ये एमपीएससी किंवा महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणतो, तर यांचा जन्म झालेला दिसतो. आपण जर का युपीएससी एमपीएससी बाबत बघितलं तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 नुसार एक घटनात्मक यंत्रणा म्हणून त्या ठिकाणी केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना झालेली दिसते. तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 320 नुसार कामं जी आहेत तर ती निश्चित केली गेलेली आपल्याला दिसतात. या कामांचा जर का आपण विचार केला तर त्याच्यामध्ये शासन जी विविध पदं शासनामध्ये आहेत तर त्याच्या परीक्षांचं आयोजन करणं आणि शासनाला सुयोग्य उमेदवार निवडून त्यांची शिफारस करणं, याच व्यतिरिक्त पदोन्नती असेल, प्रतिनियुक्ती असेल किंवा नामनिर्देशन व बदल्यांच्या माध्यमातून सेवेवर नियुक्तीसाठी उमेदवारांची योग्यता याबाबत शासनास सल्ला देणं, हा देखील त्या ठिकाणी एक महत्वाचा उद्देश जो आहे तर तो केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा राज्य लोकसेवा आयोगाचा त्या ठिकाणी आहे. अर्थातच हे आयोग जे आहेत ते कशा पद्धतीनं परीक्षा पार पाडतात याच्यातून तुम्हाला लक्षात येईल की किती पारदर्शक आणि निपक्षपाती पद्धतीची ही प्रोसेस आहे. आणि अर्थातच तुमचे डाऊट जे आहेत तर ते देखील त्यातून क्लिअर होतील. आता पुढचा मुद्दा आपल्या डिस्कशनचा आहे तो म्हणजे मग युपीएससी किंवा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून कोणकोणती पदं भरली जातात. तर केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे तशा वेगवेगळ्या परीक्षा ज्या आहेत या पदवीनंतर घेतल्या जातात, पण त्यापैकी आता आपण चर्चा करतोय ती म्हणजे युपीएससी तर्फे ऑल इंडिया लेवलला घेतली जाणारी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन किंवा नागरी सेवा परीक्षा ज्याला म्हटलं जातं. या सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशनच्या माध्यमातून आपल्याला असं लक्षात येईल की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पदं जी आहेत तर ती वेगवेगळी भरली जातात. मग त्यामध्ये कोणकोणती पदं आहेत तर त्यामध्ये आयएएस अर्थात इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस किंवा ज्याला आपण कलेक्टर असं म्हणतो तर ते पद आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इंडियन पोलीस सर्व्हिस म्हणजेच आयपीएस हे पद आहे, ज्याला आपण एसपी किंवा आयुक्त असं म्हणतो.
जर आपण पोलीस प्रशासनाचा विचार केला तर. त्याच्यानंतर IFS, इंडियन फॉरेन सर्व्हिस किंवा इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, अशा 2 प्रकारच्या सर्व्हिसेस या ठिकाणी आहेत. म्हणजे भारताचं जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे त्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये अधिकारी म्हणून तुम्हाला UPSCच्या माध्यमातून जाता येऊ शकतं. त्याच्यानंतर इंडियन फॉरेन सर्व्हिस मध्ये बघा बऱ्याच वेळा फॉरेन डेलिगेशन असतं किंवा इंडियन एम्बॅसीज वेगवेगळ्या ठिकाणी ज्या असतात, तर ती भारतीय राजस्व सेवा म्हणजे तिथं इंडियाचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी एक राजस्व सेवेमध्ये काम करता येऊ शकतं. त्याच्यानंतर IRS नावाचं एक पद आहे, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस. सो इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसचा विचार केला तर इन्कम टॅक्स आणि सेंट्रल एक्साइज ही 2 जी डिपार्टमेंट आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी आयुक्त या पदावरती देखील जाता येऊ शकतं. त्याच्यानंतर इंडियन अकाउंट अँड ऑडिट सर्व्हिस आहे, इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस आहे, इंडियन पोस्टल सर्व्हिस आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस ज्या आहेत, तर त्याच्यासाठी एक कॉमन एक्झाम जी आहे तर ती कंडक्ट केली जाते, तर ती म्हणजे UPSC ची सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे मग MPSC तून कशी पदं जी आहेत तर ती घेतली जातात. बघा आपण MPSC आणि UPSCचं पॅरलल स्ट्रक्चर बघणार आहोत आणि पॅरलल सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बघणार आहोत. म्हणजे दोन्ही आयोगांतर्फे घेतल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा ज्या आहेत तर त्यांच्याविषयीची तुमची माहिती जी आहे तर ती क्लिअर होईल. आणि मी पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो की हा जो काही सेशन असेल तर हा सेशन अजिबात मोटिवेशनल नसेल. मी इथं ऍक्च्युली आता तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे तर काय करायला पाहिजे याच्याविषयी जास्त चर्चा जी आहे ती करणार आहे. कारण बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला युट्यूब वरती अवेलेबल होतात. मात्र या पदांची मला तयारी करायची असेल तर मग नेमकं कशी सुरुवात करायला पाहिजे याच्याविषयीची माहिती जी आहे तर ती बऱ्याच वेळा नसते. मग MPSCचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये डेप्युटी कलेक्टर आहे, DYSP आहे, असिस्टंट कमिशनर सेल्स टॅक्स आहे किंवा ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर आहे किंवा डेप्युटी CEO जिल्हा परिषदेमध्ये ते आहे, फायनान्स ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिस आहे, तहसीलदार आहे, नायब तहसीलदार आहे, असिस्टंट BDO आहे किंवा नगरपालिका मुख्याधिकारीचं COचं पद आहे. अशी वेगवेगळी 15 ते 16 प्रकारची पदं जी आहेत तर ती MPSCच्या माध्यमातून भरली जातात. राज्य स्तरावरती राज्य सेवा परीक्षेच्या माध्यमातून ही पदं जी आहेत ही भरली जातात. आणि या व्यतिरिक्त MPSCची अजून एक एक्झामिनेशन आहे, जे नॉन गॅझेटेड क्लास 2 पद आहेत, अराजपत्रित गट ब या पदांसाठी PSI, STI आणि ASO ज्याला आपण पोलीस सब इन्स्पेक्टर किंवा पोलीस उपनिरीक्षक म्हणतो. STI म्हणजे स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर असं आपण त्याला म्हणतो. आणि ASO अर्थात असिस्टंट सेक्शन ऑफिसर, मंत्रालयामध्ये कक्ष अधिकारी. तर या पदांसाठी ग्रुप बी ची एक एक्झाम जी आहे तर ती MPSC तर्फे कंडक्ट केली जाते. तर अशी काही MPSC ची ही पदं आहेत. आता स्पर्धा परीक्षेचं नेमकं मग वेगळे पण काय आहे. आता थोडं 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 आपण काय करतोय, पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय, अधिक खोलात जाण्याचा प्रयत्न करतोय, अधिक जास्त या स्पर्धा परीक्षांना समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित आत्ताच्या स्लाइड पर्यंतच्या स्पर्धा परीक्षांची माहिती जी आहे तर ती तुम्हाला असेल, पण आता इथून पुढे थोडंसं याच्या स्ट्रॅटेजी बद्दल आपण इन डेप्थ जाणार आहोत. ही एक दीर्घकाळ चालणारी परीक्षा आहे. बऱ्याच वेळा विद्यापीठ स्तरावरती तुमच्या परीक्षा असतात तर ती सेमिस्टर एक्झाम असते, ती 15 ते 20 दिवसामध्ये एंड होते. मात्र ही एक दीर्घ काळ चालणारी परीक्षा आहे. म्हणजे ह्या वेगळेपणातूनच आपल्याला लक्षात घ्यायचंय की आपल्याला आपल्या अभ्यासाची रणनीती कशी ठरवता येईल. म्हणून मी हे वेगळेपण ठरतोय, कारण ट्रॅडिशनल आपला माइंडसेट जो आहे तो एक वेगळ्या प्रकारच्या विद्यापीठ स्तरावरच्या एक्झामिनेशन देण्याचा झालेला असतो. आणि त्यामुळं त्या एक्झाम्स पटकन कंडक्ट होत असल्यामुळे तेवढी लेवल ऑफ पेशन्स जी आहे ही आपल्याकडे नसते. म्हणून पहिला मुद्दा या ठिकाणी आहे की दीर्घकाळ चालणारी ही परीक्षा आहे. म्हणजे पूर्व, मुख्य आणि मुलाखत या 3 टप्प्यामध्ये साधारणतः 11 ते 12 महिन्यांचा कालावधी जातो आणि त्याच्यामध्ये ही परीक्षा जी आहे तर ती चालते. प्रत्येक टप्प्यावरती त्या टप्प्याची काहीतरी एक वेगळी डिमांड असते जी तुम्हाला सॅटिस्फाय करावी लागते. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे, अभ्यासक्रम दिलेला नाही पण परीक्षा होते. बऱ्याच वेळा विद्यापीठ स्तरावरती आपल्याला अभ्यासक्रम अवेलेबल होतो आणि त्यावर आधारित परीक्षा जी आहे तर ती कंडक्ट केली जाते. मात्र MPSC आणि UPSCच्या परीक्षांचा विचार केला तर बऱ्याच ठिकाणी अभ्यासक्रम हा दिलेला नाहीये, मात्र त्याच्यावरती परीक्षा होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं जर का चर्चा करायची म्हटलं तर UPSC ला 250 मार्काला तुम्हाला एक निबंधाचा पेपर असतो. या निबंधाचा कुठलाही अभ्यासक्रम दिलेला नाही, मात्र त्या ठिकाणी परीक्षा जी आहे तर ती कंडक्ट केली जाते.
त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे युपीएससी किंवा एमपीएससीचा मुलाखत कार्यक्रम आहे. युपीएससीने त्याला मुलाखत किंवा इंटरव्ह्यू असं न म्हणता त्याला पर्सनॅलिटी टेस्ट किंवा व्यक्तिमत्व चाचणी असं जाणीवपूर्वक पद्धतीने त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. त्याचा देखील आपल्याला अभ्यासक्रम दिलेला नाही, मात्र परीक्षा त्या ठिकाणी होते. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे जाहिरात येणं, त्यामध्ये जागा असणं आणि निवड संख्या असणं यामध्ये खूप जास्त फरक आपल्याला दिसून येतो. म्हणजे बऱ्याच वेळा एखादी कुठली तरी क्वालिफाईंग एक्झाम आपल्याला जर का द्यायची असेल तर ती एक्झाम जी आहे तर त्या एक्झामला बसल्यानंतर आपल्याला 35% आपण पास होणार आहे. मात्र आपल्याला असं लक्षात येईल की जाहिरात आल्यानंतर त्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरी निहाय ज्या काही जागा आहेत त्या जागांच्या प्रमाणामध्ये निवड जी आहे तर ती विद्यार्थ्यांची केली जाते. म्हणजे पूर्व परीक्षेचा विचार जर का आपण केला तर साधारणतः एकाच 15 प्रमाणात विद्यार्थी जे आहेत हे पूर्व परीक्षेमध्ये सिलेक्ट केले जातात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी असं घेऊयात की 100 पदांसाठी जर का परीक्षा होत असेल तर पूर्व परीक्षेला कितीही विद्यार्थी बसलेले असतील तरी पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षा देण्यासाठी पात्र होणारे विद्यार्थी एकाच 15 म्हणजे 100ला 15 म्हणजे 1500 विद्यार्थी जे आहेत हे मुख्य परीक्षेसाठी निवडले जातील आणि मुख्य परीक्षेतून मुलाखतीसाठी एका पदासाठी 3 उमेदवार जे आहेत तर ते निवडले जातात. म्हणजे थोडक्यात तुम्ही पूर्व परीक्षा क्वालिफाय झालात, तुम्ही मुख्य परीक्षा क्वालिफाय झालात तरी तुमच्या बॅक ऑफ द माइंड हे असलं पाहिजे की माझ्या बरोबरच माझ्या तुल्यबळ असणारे असे 2 अजून कॅन्डिडेट आयोगाकडे आहेत की जे माझ्या बरोबर कम्पीट करतायत आणि त्यांच्यापेक्षा मला काहीतरी वेगळं परफॉर्म केलं तर आणि तरच मला कदाचित इंटरव्ह्यू मध्ये थोडासा ग्रेस मिळू शकेल आणि मला इच्छित असलेलं पद जे आहे तर ते मिळू शकेल. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे प्रश्न रिपीट होत नाहीत. बघा बऱ्याच वेळा असं होतं की तुम्हाला सिलेबस जो आहे तो गेल्या 5-6 वर्षापासून सेम आहे, मात्र प्रश्न जे आहेत तर ते रिपीट होत नाहीत आणि हे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य स्पर्धा परीक्षांचं आहे. बऱ्याच वेळा त्या ट्रेंडवरती प्रश्न येतात मात्र प्रश्न रिपीट होण्याचं प्रमाण हे फार कमी आहे. त्याच्यानंतर जो ऍडिशनल एक अभ्यास करावा लागतो तो तुम्हाला म्हणजे चालू घडामोडींचा अभ्यास करावा लागतो. आपल्या आजूबाजूला जगामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये नेमकं काय घडतंय, त्याचे काय परिणाम आहेत, त्याचे सोशिओ इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल इम्पॅक्ट काय आहेत ह्याचा सगळ्याचा अभ्यास जो आहे तर तो आपल्याला करावा लागतो. म्हणजे उदाहरणार्थ आता जर का पंजाबमध्ये प्रोटेस्ट चाललेला आहे तर ते नेमकं शेतकऱ्यांचं विधेयक नेमकं काय आहेत, त्याच्यात तरतुदी काय आहेत, त्याला विरोध होण्याची कारणं काय आहेत आणि मग काय मुद्दे असू शकतात याच्यातले पुढे वे आउट काढायचे असतील तर या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला सायमल्टेनियसली करावा लागतो. ज्या चालू घडामोडींचा अभ्यास आजपर्यंत आपण कुठंच केलेला नसतो कारण हा विषय आपल्याला नवखा आहे. या विषयाचा जर आपण विचार केला तर हा विषय कुठंच आपल्याला ग्रॅज्युएशन करत असताना त्याचा संदर्भ जो आहे तर तो येत नाही आणि अर्थातच बदलणारं परीक्षेचं स्वरूप, परीक्षा पद्धती जरी समान असली तरी त्या परीक्षा पद्धतीमध्ये डायनॅमिक काही गोष्टी ज्या आहेत त्या ऍड होतात. मग प्रश्न विचारण्याच्या पद्धतीमध्ये काही बदल होत आहेत आणि हे वेगळेपण आपल्याला स्पर्धा परीक्षांचं इतर परीक्षांपेक्षा किंवा तुम्ही आता ज्या प्रोसेसमध्ये स्पर्धा परीक्षा देताय तर त्यांच्यापेक्षा दिसेल. त्याच्यानंतर आता आपण बघूया की स्पर्धा परीक्षेच्या पात्रता काय आहेत किंवा त्याचं स्वरूप काय. स्पर्धा परीक्षेची पात्रता जर का आपण लक्षात घेतला तर भारताचं नागरिक असणं आणि आवश्यक भारताचं नागरिकत्व जे आहे तर ते या परीक्षा देण्यासाठी आवश्यक आहे. आणि आपण जर का विचार केला महाराष्ट्र म्हणजे एमपीएससीचा जर विचार केला तर एमपीएससीच्या परीक्षा देण्यासाठी आपल्याला असं लक्षात येईल की तुम्हाला महाराष्ट्राचा अधिवास प्रमाणपत्र जे आहे म्हणजे डोमिसाईल तुम्ही महाराष्ट्राचे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एमपीएससी साठी वयाची 19 वर्ष जी आहे तर ती पूर्ण झालेली असली पाहिजे. तर युपीएससी साठी वयाची 21 वर्ष जी आहेत तर ती पूर्ण असणं गरजेचं आहे. पदवी प्राप्त तुम्हाला असणं गरजेचं आहे. कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षाला असला तरी देखील तुम्ही परीक्षा जी आहे तर ती देऊ शकता. त्यामुळं थर्ड इयरला असलेले विद्यार्थी किंवा लास्ट इयर इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला असलेले विद्यार्थी देखील स्पर्धा परीक्षा देऊ शकतात. फक्त कंडिशन एकच आहे की पूर्व परीक्षा जर का तुम्ही त्या वर्षी पास झालात तर पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर मुख्य परीक्षेचा फॉर्म भरण्याआधी तुमचं ग्रॅज्युएशन जे आहे तर ते कम्प्लीट असावं लागतं. या व्यतिरिक्त
फिजिक्स मॅथ्स पाहिजे, 60% पाहिजे, ओव्हरऑल ऍग्रिगेट 55% पाहिजेत, अशी कोणत्याही प्रकारची टक्केवारीची अट या ठिकाणी घालण्यात आलेली नाही. आणि म्हणूनच मी सुरुवातीला उल्लेख केलेला होता की समानतेच्या तत्वावरती तोलणारी ही परीक्षा का आहे किंवा हे आयोग का आहेत, तर त्याच्यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, एक असणारी शैक्षणिक अर्हता, त्याचबरोबर भारताचं नागरिक असणं किंवा महाराष्ट्राचं आदिवासी असणं, आणि या व्यतिरिक्त टक्केवारीची कोणतीही अट न घालता, कोणताही अमुक एका शाखेचा पदवीधर असावा अशी अट न घालता, डायरेक्टली तुम्हाला एक फ्री प्ले ग्राउंड जे आहे तर ते स्टार्टिंग लाईन वरती उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यामुळं कोणत्याही शाखेचा पदवीधर, तुम्ही सायन्स ग्रॅज्युएट असाल, आर्ट्स असाल, कॉमर्स असाल, IIT मधून ग्रॅज्युएशन करा, IIM मधून ग्रॅज्युएशन करा किंवा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून तुम्ही डिस्टन्स एज्युकेशन पदवी घ्या, त्याच्याशी UPSC ला किंवा MPSC ला तसं काही स्वारस्य नाहीये. त्यांनी त्यांचे पूर्व, मुख्य आणि मुलाखतीचे ओन स्टँडर्ड सेट केलेले आहेत आणि त्याच्यानुसार ते विद्यार्थ्यांची निवड जी आहे तर ती करतात. मग परीक्षेचं स्वरूप काय आहे, तर MPSC ची किंवा UPSC ची जी परीक्षा आहे तर ती 3 टप्प्यामध्ये घेतली जाते. त्यातला पहिला टप्पा आहे तर तो पूर्व परीक्षेचा आहे, दुसरा टप्पा जो आहे तर तो मुख्य परीक्षेचा आहे, आणि तिसरा टप्पा जो आहे तर तो मुलाखतीचा आहे. सो या 3 टप्प्यांच्या माध्यमातून ही परीक्षा जी आहे तर ती कंडक्ट केली जाते. इमिजिएटली आपण हे टप्पे जे आहेत तर ते लक्षात घेऊयात. पूर्व परीक्षा जी आहे तर त्या पूर्व परीक्षेचं स्वरूप जे आहे ते UPSC आणि MPSC दोन्ही परीक्षांसाठी समान आहे. या दोन्ही परीक्षांसाठी 2 पेपर्स असतात, प्रत्येक 200 गुणांचे, म्हणजे एकूण 400 मार्क्सचे पेपर असतात, ज्याच्यामध्ये पहिला पेपर असतो सामान्य अध्ययनाचा, ज्याला जनरल स्टडीजचा पेपर म्हटलं जातं, आणि दुसरा पेपर सामान्य कल चाचणी किंवा सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट, नागरी सेवा कल चाचणीचा पेपर असतो, CSAT ज्याला पॉप्युलर लँग्वेज मध्ये म्हटलं जातं. आपण आधी वैशिष्ट्य बघूयात आणि नंतर पेपरचं स्वरूप जे आहे तर ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. पूर्व परीक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांची आहे. म्हणजे काय, ऑब्जेक्टिव्ह टाइप ऑफ क्वेश्चन असतात आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले जातात. प्रत्येक पेपरसाठी 2 तास वेळ असतो. एकाच दिवशी मॉर्निंग सेशन आणि आफ्टरनून सेशन, या 2 सेशन मध्ये ही परीक्षा जी आहे तर ती कंडक्ट केली जाते. नकारात्मक गुण पद्धतीचा विचार केला तर UPSC साठी 0.33 आणि MPSC साठी 0.25 अशी नकारात्मक गुणपद्धती आपल्याला या ठिकाणी दिसेल. म्हणजेच UPSC ला 3 प्रश्न चुकले तर एका प्रश्नाचे एक्स्ट्रा मार्क ऍज अ पेनल्टी म्हणून जाणार आहेत, तर MPSC ला 4 प्रश्न चुकले तर एका प्रश्नाचे एक्स्ट्रा मार्क ऍज अ पेनल्टी म्हणून जाणार आहे. आणि पूर्व परीक्षा ही चाळणी स्वरूपाची परीक्षा आहे, म्हणजे पूर्व परीक्षेचे कोणत्याही प्रकारचे गुण हे फायनल मेरिट लिस्ट मध्ये लक्षात घेतले जात नाहीत. मग याचे विषय नेमके कोणकोणते आहेत, तर त्यातला पहिला पेपर जो आहे तर त्याच्यामध्ये भारताची राज्यघटना आहे. भारताच्या राज्यघटनेनंतर त्याच्यात परत भारताचा इतिहास आहे, ज्याच्यामध्ये प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास आहे. भारताचा भूगोल, त्याचबरोबर जगाचा भूगोल, आणि MPSC चा विचार केला तर महाराष्ट्राचा भूगोल देखील आपल्याला अभ्यासायला आहे. पर्यावरण आणि परिस्थितिकी म्हणजे एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी हा टॉपिक आपल्याला अभ्यासायला आहे. सामान्य विज्ञान म्हणजे जनरल सायन्स आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी विचारलं जातं. अर्थव्यवस्था आणि सामाजिक विकास, चालू घडामोडी, ह्या टॉपिक वरती 100 प्रश्न एकूण विचारले जातात सामान्य अध्ययनाच्या पेपर 1 मध्ये पूर्व परीक्षेला. आणि ह्या 100 प्रश्नांना एका प्रश्नाला 2 गुण असतात, असे 200 गुणांची ही परीक्षा जी आहे तर ती असते. त्याच्यानंतर दुसरा पेपर जो आहे तर तो आहे CSAT चा, ज्याच्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की अंकगणित, बुद्धिमापन चाचणी, इंटरपर्सनल अँड कम्युनिकेशन स्किल्स, इंग्लिश रिडिंग कॉम्प्रिहेन्शन, मराठी रिडिंग कॉम्प्रिहेन्शन, त्याचबरोबर अनालिटिकल रिझनिंग असेल किंवा त्या ठिकाणी डेटा इंटरप्रिटेशन, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे डिसिजन मेकिंग, या मुद्द्यावरती प्रश्न विचारले जातात. इथं मात्र थोडासा चेंज आहे 2 स्वरूपाचा. तो म्हणजे इथं प्रश्नांची संख्या जी आहे तर ती 80 इतकी आहे, म्हणजे एका प्रश्नाला 2.5 गुण या ठिकाणी आहेत. आणि पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे UPSC साठी CSAT क्वालिफाईंग आहे, मात्र MPSC साठी CSAT क्वालिफाईंग नाही. म्हणजे UPSC साठी CSAT ला 33% मार्क्स
म्हणजे 67 पेक्षा जास्त मार्क्स जर का पडले तर तुम्ही क्वालिफाय होता आणि तुमचं जे मेरिट पूर्व परीक्षेचं आहे तर ते सामान्य अध्ययनाच्या पेपर 1 वर लागतं. मात्र एमपीएससी साठी पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही पेपरचे मेरिट जे आहेत तर ते गृहीत धरले जातात किंवा ते त्या ठिकाणी लक्षात घेतले जातात. सो हे थोडंसं पूर्व परीक्षेचं त्या ठिकाणी स्ट्रक्चर आपल्याला लक्षात येऊ शकेल. त्याच्यानंतरचा आता पुढचा मुद्दा आहे तर तो म्हणजे मुख्य परीक्षा. आता मुख्य परीक्षेमधला बेसिक डिफरन्स या ठिकाणी लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. तर तो बेसिक डिफरन्स जो आहे तर तो अशा स्वरूपाचा आहे की युपीएससी ची मुख्य परीक्षा ही डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग वाली आहे, तर एमपीएससी ची मुख्य परीक्षा पुन्हा एकदा ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची आहे. आधी आपण युपीएससीच्या मुख्य परीक्षेचा विचार करूयात. युपीएससीच्या मुख्य परीक्षेमध्ये इंग्रजी या विषयाला 300 गुण आहेत आणि प्रादेशिक भाषा ज्याच्यामध्ये आपण मराठी या भाषेची निवड करू शकतो तर त्याला देखील 300 गुण आहेत. हे दोन्ही पेपर जे आहेत हे क्वालिफाईंग नेचरचे आहेत, म्हणजे यांच्या देखील मार्क्स हे फायनल मेरिट लिस्ट मध्ये पकडले जात नाहीत. त्यानंतर 250 मार्काला निबंध लेखन करावं तुम्हाला लागतं वेगवेगळ्या विषयांवरती, मग सामाजिक असेल, आर्थिक असेल, शैक्षणिक असेल या किंवा इथिक्स रिलेटेड असेल तर या विषयांवरती निबंध जे आहेत ते विचारले जातात. कधी एकच निबंध विचारला जातो, कधी 2 निबंध विचारले जातात. अशा स्वरूपामध्ये निबंध लेखन जे आहे तर ते तुम्हाला 250 मार्कांसाठी करावं लागतं. बघा, गुणसंख्या विचारात घेतल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की निबंधाला एवढा विस्तृत मार्क्स आहेत म्हटल्यानंतर तुम्ही निबंध कसा लिहिला पाहिजे, कारण आतापर्यंत आपण जास्तीत जास्त 40 ते मॅक्सिमम 50 मार्काचा निबंध जो आहे तर तो आपल्या महाविद्यालयीन जीवनापर्यंत लिहिलेला असतो. त्यामुळं यासाठी बऱ्याच वेळा म्हटलं जातं की युपीएससी साठी एक वेगळ्या प्रकारची थॉट प्रोसेस जी आहे तर ती आवश्यक असते, जेणेकरून तुम्ही काही वेगळे मुद्दे जे आहेत तर ते तुमच्या लेखन शैलीमध्ये आणू शकता. त्याच्यानंतर युपीएससीला सामान्य अध्ययनाचे 4 पेपर्स आहेत, ज्याच्यामध्ये पहिला पेपर 250 मार्काला हे 4 पेपर आहेत. ज्याच्यामध्ये पहिला पेपर जो आहे तो इतिहास आणि भूगोलाचा आहे. दुसरा पेपर जो आहे तर तो भारतीय राज्यघटना, भारतीय राज्य व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचा म्हणजे इंडियन पॉलिटी, इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड इंटरनॅशनल रिलेशन्सचा आहे. तिसरा पेपर जो आहे तर तो त्या ठिकाणी इंडियन इकॉनॉमी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि डिझास्टर मॅनेजमेंट आणि एन्व्हायरमेंटचा आहे. आणि चौथा पेपर आहे इथिक्स, इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूडचा. सो असे 250 मार्काला 4 पेपर जे आहेत ते या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह रायटिंगला विचारले जातात. त्याच्यानंतर तुम्हाला वैकल्पिक विषयाची निवड जी आहे तर ती या ठिकाणी करावी लागते. वैकल्पिक विषयाचा जर आपण विचार जर का केला तर तुम्हाला असं लक्षात येईल की वैकल्पिक विषयामध्ये तुम्हाला कुठलेही विषय जे आहेत तर ते तुम्हाला तुमच्या आवडीनुसार निवडता येऊ शकतो आणि एका वैकल्पिक विषयाचे 2 पेपर्स जे आहेत हे या ठिकाणी युपीएससीचे आहेत. मग त्याच्यामध्ये वैकल्पिक विषयाचा जर आपण त्या ठिकाणी विचार करण्याचा प्रयत्न केला तर हिस्ट्री आहे, जॉग्राफी आहे, इकॉनॉमी आहे, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन आहे, सोशिओलॉजी आहे, अँथ्रोपोलॉजी आहे, सायकोलॉजी आहे किंवा अगदी तुम्ही तुमचे ग्रॅज्युएशनचे सब्जेक्ट देखील निवडू शकता. फक्त त्याला कंडिशन हीच आहे की त्याला तुम्हाला त्या विषयांचं तितकं डीप नॉलेज जे आहे तर ते असणं आवश्यक आहे. त्यानंतर हे वैकल्पिक विषय झाल्यानंतर ही 1750 गुणांची परीक्षा आहे. एमपीएससीच्या मुख्य परीक्षेमध्ये फक्त एवढाच फरक आहे की तिथं 150 गुणांचे सामान्य अध्ययनाचे 4 पेपर आहेत. त्यातला पहिला पेपर इतिहास आणि भूगोलाचा आहे, दुसरा पेपर राज्य व्यवस्था आणि राज्यघटनेचा आहे, तिसरा पेपर इथं एक वेगळा आहे, मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क, आणि चौथा पेपर जो आहे तो अर्थव्यवस्था, विज्ञान, तंत्रज्ञानचा आहे. आणि या व्यतिरिक्त एमपीएससीचा जर आपण विचार केला तर एमपीएससीच्या मुख्य परीक्षेमध्ये 100 मार्काला इंग्रजी आणि 100 मार्काला मराठी असे 2 पेपर जे आहे हे इंग्रजी आणि मराठी लँग्वेजचे असतात, जे देखील महत्वाची भूमिका या ठिकाणी बजावतात, कारण तिकडे इंग्रजी आणि मराठीचे मार्क्स जे आहेत हे फायनल मेरिट लिस्ट साठी पकडले जातात. सो अशी जर आपण एमपीएससीचा विचार केला तर 150 मार्काचे सामान्य अध्ययनाचे 4 पेपर म्हणजे ते 600 गुण आणि मराठी इंग्रजीचे 200 गुण अशा 800 मार्कांची एमपीएससीची मेन्स आहे. तर युपीएससीची मेन्स तुम्हाला स्क्रीनवर दिसते 1750 गुणांची त्या ठिकाणी मेन्स आहे. आता मेन्स क्वालिफाय झाल्यानंतर परत आता मुख्य परीक्षेची वैशिष्ट्ये थोडीशी बघण्याचा प्रयत्न करूया. यामध्ये बघा, लेखी विस्तृत उत्तर लेखनाची मुख्य परीक्षा आहे. युपीएससीचा विचार केला तर एमपीएससीची ऑब्जेक्टिव्ह आहे.
इंग्रजी मराठी स्वरूप फक्त चाळणी परीक्षेचं आहे युपीएससी साठी. मात्र एमपीएससी साठी इंग्रजी मराठीचे मार्क्स ध्यानात घेतले जातात किंवा ते फायनल मेरिट लिस्ट मध्ये पकडले जातात. माध्यमाची निवड जी आहे तर ती एक महत्वाची बाब असते. मग त्याच्यामध्ये इंग्रजी पण निवडू शकता तुम्ही माध्यम, आणि अगदी तुम्ही तुमच्या प्रादेशिक भाषेमध्ये म्हणजे मराठीमध्ये देखील तुम्ही तुमचे उत्तर लेखन जे आहे तर ते करू शकता. वैकल्पिक विषयाची निवड जी आहे तर ती या ठिकाणी महत्वाची आहे. वैकल्पिक विषयाचा जर विचार केला ऑप्शनल सब्जेक्टचा, तर तो निवड करत असताना तुम्हाला त्यामध्ये गती आहे का, तुम्हाला त्यामध्ये इंटरेस्ट क्रिएट होतोय का, आणि तुम्ही त्या पर्टिक्युलरली ऑप्शनल सब्जेक्ट वरती विचारले गेलेले जे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नाला टॅकल करू. या 2 ते 3 गोष्टी ज्या आहेत या ऑप्शनल सब्जेक्टची निवड करत असताना लक्षात घेणं गरजेचं आहे. फक्त मला असं डोक्यात वाटतंय की हा विषय चांगला आहे आणि तो मी निवडावा असं करून उपयोग नाही. तर ती निवड करत असताना फार विचारपूर्वक करणं गरजेचं आहे. कारण 500 मार्काचे तुम्हाला 250 मार्काचे 2 पेपर्स हे ऑप्शनल सब्जेक्ट साठी लिहायचे आहेत. 3 तास कालावधी हा युपीएससी मेन्सच्या प्रत्येक पेपरसाठी असतो. तर एमपीएससी मेन्सला 150 मार्काला 150 प्रश्न असतात. त्याच्यानंतर मुलाखत किंवा ज्याला आपण व्यक्तिमत्व चाचणी म्हणतो, या मुलाखत किंवा व्यक्तिमत्व चाचणीचा जर का विचार केला तर त्याच्यात नागरी सेवा परीक्षा जी आहे म्हणजे युपीएससीची जी एक्झाम आहे त्याला 275 गुणांना मुलाखत आहे. राज्यसेवेची जी परीक्षा आहे एमपीएससीची त्याला 100 गुणांना मुलाखत आहे. आणि अन्य काही एक्झाम्स आहेत ज्याच्यात जसं की आपण पीएसआय ची परीक्षा घेऊयात तर त्यात 40 गुणांना मुलाखत आहे. तर किंवा महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेसची एक्झाम आहे ज्याच्यात 50 गुणांना मुलाखत आहे. तर असे मुलाखतीचे गुण जे आहेत तर ते वेगवेगळे आहेत. आता मुलाखतीच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना काही न्यूनगंड असतात किंवा तुमच्या फेसबुक किंवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरती बरेच क्वेश्चन्स जे आहेत हे फिरत असतात. आणि मग महाराष्ट्रात पहिला आलेल्या विद्यार्थ्याला विचारला गेलेला प्रश्न, भारतामध्ये पहिला आलेल्या विद्यार्थ्याला विचारला गेलेला प्रश्न, असं काहीतरी तुमच्या व्हॉट्सअप किंवा फेसबुक वरती येत असतं. आणि ते काहीतरी क्लिष्ट स्वरूपाचे प्रश्न जे आहेत ते असतात, काहीतरी विचित्र सिच्युएशन जी आहे तर ती दिलेली असते. आणि मग आपल्या मनामध्ये न्यूनगंड तयार व्हायला लागतात की असे प्रश्न जर का स्पर्धा परीक्षांना विचारले जात असतील तर खरोखर मुलाखतीमध्ये आपला टिकाव लागू शकणार आहे का. तर मुलाखतीमध्ये प्रश्न विचारले जात असताना त्याचं स्वरूप हे तुम्ही सोशल मीडियावरती जे वाचता त्याच्यापेक्षा फार वेगळं आहे. मुलाखतीमध्ये 4 ते 5 मुद्द्यांवरती तुम्हाला फोकस केला जातो. पहिली तर गोष्ट तुमचं ग्रॅज्युएशन, म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन ज्या विषयामध्ये केलेलं आहे त्या विषयाबद्दल तुम्हाला काय माहिती आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर का सायन्स ग्रॅज्युएट असाल तर सायन्स मधल्या ज्या विषयामध्ये तुम्ही जर का ग्रॅज्युएशन केलेलं आहे तर त्या विषयाचं तुम्हाला बेसिक नॉलेज जे आहे तर ते असलं पाहिजे. उदाहरणार्थ जर तुम्ही फिजिक्स मध्ये ग्रॅज्युएट असाल तर ऍटलिस्ट तुम्हाला न्यूटन्सचे लॉज ऑफ मोशन असतील किंवा या वर्षीचं फिजिक्स मधलं नोबेल कुणाला मिळालेलं आहे हे माहित असणं गरजेचं आहे. केमिस्ट्रीच्या बाबतीत पण तो तसाच मुद्दा आहे. तुम्ही इंजिनिअरिंग केलेलं असेल तर इंजिनिअरिंगच्या दरम्यान तुमचा प्रोजेक्ट कुठला होता, मग त्या प्रोजेक्टमध्ये कुठलं प्रिन्सिपल वापरण्यात आलेलं होतं, मग त्या प्रोजेक्टमध्ये तुमचा रोल काय होता, हे जस्ट ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. याच्यात देखील तुमचं नॉलेज चेक केलं जात नाही. तर तुम्ही 3 वर्ष किंवा 4 वर्ष ज्या कोर्सला दिलेली होती त्या कोर्सला तुम्ही किती न्याय दिलेला आहे, त्या कोर्सला तुम्ही किती मन लावून तयारी केलेली आहे एवढं फक्त चेक केलं जातं. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे तुमची नेटिव्ह प्लेस, तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून आलेला आहात. मग सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, उस्मानाबाद असेल, तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याबद्दल किती माहिती आहे, तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची काय वैशिष्ट्ये माहिती आहेत, तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या, तुमच्या गावाच्या, तुमच्या तालुक्याच्या समस्या माहिती आहेत का. कदाचित त्यातल्या एखाद्या समस्येवरती असंही विचारलं जातं मग तुमची अमुक अमुक जिल्ह्यामध्ये जर उपजिल्हाधिकारी म्हणून निवड केली तर तुम्ही पहिली कुठली समस्या जी आहे तर ती सॉल्व्ह कराल. तुम्ही महिला म्हणून जेव्हा इंटरव्ह्यू देत असाल तर महिला म्हणून तुम्हाला कुठल्या समस्यांना सामोरं जावं लागतं आणि त्यातली कुठली समस्या तुम्हाला महत्वाची वाटते, म्हणजे तुमच्या आजूबाजूच्या गोष्टीतून तुम्हाला जाणून घ्यायचा प्रयत्न जो आहे तर तो त्या ठिकाणी आयोगाद्वारे केला जातो. इथं कुठेही कुठल्याही प्रकारे प्रेशराईज केलं जात नाही, बर्डन आणलं जात नाही. त्यामुळं हा मुद्दा किंवा हा न्यूनगंड मनामधून काढून टाका की युपीएससी किंवा एमपीएससीचे इंटरव्ह्यूज म्हणजे खूप काही अवघड असतात. रादर मी असं म्हणेन हे कुठेतरी आपण ज्याला म्हणतो ना प्री कन्सिव्ड नोशन्स जे आहेत या डोक्यामध्ये असतात आणि त्याच्यामुळे इंटरव्ह्यू जे आहे तर तो अवघड जातो.
त्याच्यानंतर ते बऱ्याच वेळा तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंड वरती प्रश्न विचारतात, की घरामध्ये किती सदस्य आहेत, काय आहेत, त्यांचा व्यवसाय काय आहे, मग वडील शेती करत असेल तर शेतामध्ये काय पिकतं, याच्याबद्दलची बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे तर ती तुमच्याकडून जाणून घेतली जाते. त्याचबरोबर तुमचे काही छंद, आवडी निवडी, हॉबीज असतील तर त्या हॉबीज बद्दल जाणून घेतलं जातं. आणि हॉबीज बाबतीत पण तुम्हाला काही स्पेसिफिक सिंगिंग, डान्सिंग वगैरे अशाच हॉबी असल्या पाहिजेत अशातला भाग नाही. तुम्ही फावल्या वेळामध्ये मोकळा वेळ मिळाल्यानंतर जे काही करता तर ते देखील तिथं प्रामाणिकपणे सांगितलं तरी चालू शकतंय. हॉबी नाही, मात्र तिथं काहीतरी सांगायला पाहिजे म्हणून जर का जाणीवपूर्वक पद्धतीनं हॉबी सांगत असाल तर तिथं बऱ्याच वेळा तुम्ही पकडले जाता. उदाहरणार्थ महाराष्ट्रात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची युनिव्हर्सल हॉबी आहे ती म्हणजे वाचन किंवा रिडिंग. आणि मग कोणकोणती पुस्तकं वाचलेली आहेत, तर मग त्याच्यामध्ये छावा, मृत्युंजय, स्वामी, श्रीमान योगी, संभाजी या काही निवडक पुस्तकांचं वाचन सोडलं तर मग बाकी कुठलीच पुस्तकं वाचलेली नसतात. आणि मग पुढच्या पॅनल मेंबर तुम्हाला विचारतात की दलित साहित्य नेमकं काय आहे, दलित साहित्याबद्दल तुम्ही काय वाचन केलेलं आहे का, मग दलित साहित्यामध्ये कुणी योगदान दिलंय तर त्यांच्या लेखकांची नावं तुम्ही सांगू शकता का, कुणाचं जन्मशताब्दी वर्ष हे रिसेंटली चालू आहे का, असं. मग आता अण्णाभाऊ साठेंचं जन्मशताब्दी वर्ष आहे तर त्या अनुषंगाने ते असा प्रश्न विचारतील, पु ल देशपांडेंची कुठली पुस्तकं वाचलेली आहेत. आणि मग तिथं काय होतं, आपण विनाकारण आपली हॉबीज अमुक एक आहे असं सांगून आपणच गोत्यात येतो किंवा आपणच अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यानंतर तुम्ही ज्या पदांची तयारी करताय त्या पदांची तयारी करत असताना तुम्ही त्या पदाची तुम्हाला अधिकार आणि कर्तव्य माहिती आहेत का, या मुद्द्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. आणि काही प्रश्न हे चालू घडामोडीतून सिच्युएशन रिॲक्शन वाले विचारले जातात. म्हणजे बऱ्याच वेळा मागच्या वर्षी जेव्हा इंटरव्ह्यूज झाले तेव्हा शबरीमाला मंदिरामध्ये महिलांना प्रवेश देण्याबाबतचा वाद जो आहे हा चर्चेत होता. तर बऱ्याच विद्यार्थिनींना शबरीमाला मंदिरामध्ये महिलांना प्रवेश नाकारला जातो याबद्दल तुमचं मत काय आहे, तुम्ही जर का तिथं असता तर तुमचा रोल काय असता, अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत तर ते विचारले गेलेले आहेत. म्हणजे जे तुम्हाला सोशल मीडियावरती असं दिसून येतं की सोशल मीडियावरती हे अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत, तर अशा अनेक सिच्युएशन प्रशासनामध्ये ऑलरेडी बर्निंग असतात. तर त्या सिच्युएशन वरतीच प्रश्न विचारले जातात. याच्यातून काय चेक केलं जातं मग, तर एखादा उमेदवार हा शासकीय सेवा मध्ये येण्यासाठी पात्र आहे का किंवा मानसिकदृष्ट्या सक्षम आहे का, त्याचा सामाजिक कल जो आहे तो तपासला जातो. किंवा चालू घडामोडीत त्याचा रस आहे का, आवडीच्या विषयामध्ये सखोलता आहे का, त्याला रस आहे का, किंवा उत्तर देत असताना विद्यार्थ्याची विचारांची स्पष्टता आहे का, विचारांचा समतोलपणा आहे का. म्हणजे नेहमी प्रशासकीय अधिकाऱ्यानं हे सेक्युलर असलं पाहिजे किंवा न्यूट्रल असलं पाहिजे. प्रशासकीय अधिकारी जेव्हा प्रशासनाच्या खुर्चीमध्ये बसलेला असतो तेव्हा प्रशासकीय अधिकाऱ्यानं आपला निर्णय देत असताना, आपलं मत व्यक्त करत असताना, मी अमुक एका जातीचा आहे, अमुक एका धर्माचा आहे असा विचार न करता, मी या ठिकाणी एक प्रशासकीय सेवक आहे आणि माझ्या पुढे आलेला जो व्यक्ती आहे तर तो भारताचा नागरिक आहे आणि त्या नागरिकाप्रती माझं काहीतरी दायित्व आहे, या दृष्टिकोनातून त्यानं कामकाज जे आहे तर ते त्याचं पाहावं लागतं. हा विचाराचा समतोलपणा, ही विचारांची स्पष्टता जी आहे तर ती बऱ्याच वेळा चेक केली जाते. किंवा तुमच्यामध्ये निर्णय क्षमता नेमकी आहे का नाही हे चेक केलं जातं. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला जातो की तुमची गडचिरोलीमध्ये काम करण्याची तयारी आहे का. सो विदाउट हेजिटेशन तुम्ही सांगणं गरजेचं आहे की होय सर, होय मॅडम, माझी गडचिरोली त्याचबरोबर महाराष्ट्रातील कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये काम करण्याची निश्चितपणे तयारी आहे. इथं काय बघितलं जातं, विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड तुम्ही उत्तर देताय की नाही, तुम्ही उत्तर देताना हेजिटेट करताय की नाही, अशा आशयाचे प्रश्न जे आहेत हे विचारले जातात. मग कधी करप्शनच्या मुद्द्यावरती तुम्हाला काउंटर केलं जाऊ शकतं, कधी महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरती तुम्हाला काउंटर केलं जाऊ शकतं, कधी बलात्काराच्या प्रश्नावरून मग तुम्हाला काय वाटतं, कशा प्रकारचे कायदे असावेत. तर याच्यामध्ये कुठेतरी इमोशनल उत्तर न देता तुम्ही प्रॅक्टिकल असणं आणि तुम्ही कायद्याच्या चौकटीतनं उत्तर देणं आणि परत एकदा सर्वात महत्वाचं म्हणजे या देशामध्ये असणारी जी संविधानाची चौकट आहे त्या संविधानाच्या विचारांच्या दुर्बिणीतून बघणं कुठेतरी हे उत्तर देत असताना गरजेचं असतं. आणि हे गरजेचं आहे तुम्ही मुलाखतीला जेव्हा सामोरे जात असता तर त्या दृष्टिकोनातून. आता सर्वात महत्वाचं आहे की तयारी कशी केली पाहिजे.
तर त्याची एक जनरल मुद्दा मी तुम्हाला सांगतो आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ज्या वयामध्ये आहात तर त्या वयामध्ये तयारीला सुरुवात कशी करता येईल तर याच्याविषयी मी काही मुद्दे सांगेन. जनरल तयारी जर का करायची असेल तर 2 महत्वाचे गुरु स्पर्धा परीक्षांमध्ये आहेत. पहिला गुरु आहे तो म्हणजे अभ्यासक्रम आणि दुसरा गुरु आहे तो म्हणजे गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका. सो अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिका हे 2 महत्वाचे मुद्दे आहेत किंवा ही पहिली पायरी आहे स्पर्धा परीक्षेला अभ्यास चालू करण्याची. बघा बऱ्याच वेळा काय होतं, मला एमपीएससी किंवा युपीएससीचा अभ्यास करायचा आहे म्हटल्यानंतर मी पहिल्यांदा जाड पुस्तकं जी आहेत ती मार्केटमधनं खरेदी करून आणतो. त्याच्या आधी तुम्ही सिलेबस डाउनलोड करा आयोगाचा. त्याच्या आधी तुम्ही क्वेश्चन पेपर घ्या. सिलेबस आपल्याला एक फ्रेम देतोय की आम्ही याच्यावरती प्रश्न विचारतो आणि क्वेश्चन पेपर आपल्याला सांगतोय आम्ही असे प्रश्न विचारतो. म्हणजे सिलेबस आपल्याला सांगतोय आम्ही कशावर प्रश्न विचारणार आहे, तर क्वेश्चन पेपरचा अनालिसिस आपल्याला सांगतोय की आम्ही कसे प्रश्न विचारणार आहे. कशावरती प्रश्न विचारले जातात आणि कसे प्रश्न विचारले जातात या 2 गोष्टी आपल्याला जेव्हा कळतात तेव्हा आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे हे आपोआप कळायला लागतं. त्यामुळे हे 2 मुद्दे या ठिकाणी फार महत्वाचे आहेत की ज्याच्यातून आपल्याला डायरेक्शन जी आहे तर ती मिळत असते. त्याच्यानंतर मग पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे अभ्यासाला सुरुवात. मग ही अभ्यासाला सुरुवात करत असताना जर तुम्ही युपीएससी करणार असाल तर 5वी ते 12वीची एनसीईआरटीची पुस्तकं जी आहेत तर ती तुम्ही वाचणं अपेक्षित आहे. जर तुम्ही एमपीएससीचा अभ्यास करणार असाल तर 5वी ते 12वीची स्टेट बोर्डाची पुस्तकं म्हणजे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ किंवा ज्याला आपण बालभारती म्हणतो तर त्या बालभारतीची पुस्तकं जी आहे तर ती वाचणं गरजेचं आहे. हे एक बेसिक फाउंडेशन आहे. त्याच्यावरती फोकस करा आणि त्याच्यानंतर एका विषयासाठी मॅक्सिमम एक रेफरन्स बुक. मार्केटमध्ये अनेक रेफरन्स बुक जे आहेत तर ते उपलब्ध आहेत. मात्र एका विषयासाठी एकच रेफरन्स बुक जे आहेत तर ते वाचणं गरजेचं आहे. युपीएससी किंवा एमपीएससीच्या परीक्षांसाठी एक बऱ्याच वेळा ट्रिक सांगितली जाते की मिनिमम बुक्स अँड मॅक्सिमम रिव्हिजन. सो बुक्स मिनिमम वापरा पण त्याच्यावरती मॅक्सिमम रिव्हिजन करा तर तुमचा तो विषय तो मुद्दा जो आहे तर तो पक्का होऊ शकतो. या बुक्सचं वाचन करत असताना पण 5वी ते 12वी नुसतं एकदा वाचून सोडून द्यायचं नाहीये तर त्याच्या माध्यमातून कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग म्हणजे संकल्पनात्मक तयारी जी आहे तर ती प्रत्येक विषयाची करायची आहे. मग नेमकी भारताची किंवा महाराष्ट्राची किंवा जगाची प्राकृतिक रचना काय आहे, खडकांचा प्रकार काय आहे, मग मान्सून म्हणजे काय, मग मान्सूनचा इम्पॅक्ट आपल्याला कसा दिसतो, मग आरवली पर्वताच्या तिकडे किंवा राजस्थानमध्ये मान्सून का पडत नाही किंवा गारो खासी जयंती या टेकड्यांच्या इथंच खूप जास्त पाऊस का पडतो. तर ह्याच्या मागे काही भौगोलिक कारणं दडलेली आहेत. हे आपल्याला संकल्पनांच्या दृष्टिकोनातून समजून घ्यायचंय. त्याचं पाठांतर करायचं नाही, ते वाचत बसायचं नाही फक्त. त्याची रिपिटेटिव्ह रिव्हिजन करायची पण ही रिव्हिजन करत असताना कुठेतरी समजून घ्यायचंय. आणि मग अंतिम टप्पा असतो तो म्हणजे क्वेश्चन पेपर सोडवणं वेगवेगळ्या प्रकारे किंवा आपण असं म्हणूयात की टेस्ट सिरीज ज्या आहेत तर त्या सोडवणं आणि मग फायनल एक्झाम तुम्ही देऊ शकता. मात्र तुम्ही मग आत्ता काय करू शकता तर सर्वात महत्वाचं आत्ता महाविद्यालयीन जीवनामध्ये तुम्ही असताना पहिली तर गोष्ट अशी आहे की कॉलेजचा अभ्यास चांगला करा. याचे 2 फायदे आहेत. एक म्हणजे तुम्हाला आधी पहिली बेसिक अर्हता पूर्ण करायची, बेसिक पात्रता पूर्ण करायची, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा. दुसरा महत्वाचा मुद्दा कॉलेजचा अभ्यास जर का तुम्ही चांगला केला तर इंटरव्ह्यूच्या दरम्यान तुम्हाला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमध्ये हेजिटेशन जे आहे तर ते राहणार नाही. या व्यतिरिक्त बऱ्याच वेळा तुम्हाला असं लक्षात येईल की इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही जर का काही एक्स्ट्रा करिक्युलर केलेलं असेल तर त्याचे काही ऍडव्हान्टेजेस जे आहेत तर ते तुम्हाला मिळतात. म्हणून महाविद्यालयामध्ये राबवले जाणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आहेत तर त्या वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमामध्ये सहभागी व्हा. अरण्यानंद प्रतिष्ठान वेगवेगळ्या प्रकारचे इनिशिएटिव्ह जे काही घेत असेल तर त्या इनिशिएटिव्ह मध्ये सहभागी घ्या. त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचा स्किल सेट जो आहे तर तो वाढवायला सुरुवात करा. वेगवेगळे छंद जोपासा. तुम्हाला जर वेळ आहे तर अवांतर वाचन करा. वेगवेगळ्या प्रकारच्या थीम बेस्ड मूव्हीज आहेत तर त्या मूव्हीज ज्या आहेत तर त्या बघण्याचा प्रयत्न करा. न्यूजपेपरचं रिडिंग जे आहे तर ते तुम्ही इन जनरल तुमच्या थोडीशी विचारांची कक्षा रुंदावण्यासाठी किंवा तुमचं हॉरिझॉन रुंदावण्यासाठी तुमचं थॉट प्रोसेस जी आहे तर ती डेव्हलप करण्यासाठी. थॉट प्रोसेस शेवटी काय असते तर तुम्हाला याबद्दलची पॉझिटिव्ह ओपिनियन्स आणि निगेटिव्ह ओपिनियन्स ही जर का कळली तरच तुम्ही तुमचं स्वतःचं ओपिनियन जे आहे तर ते मांडू शकता.
आणि तुम्हाला एका मुद्द्याचे पॉझिटिव्ह ओपिनियन्स आणि निगेटिव्ह ओपिनियन्स कळायचे असतील तर तुम्हाला न्यूजपेपर जो आहे तर तो वाचणं मस्ट आहे. मग मराठी न्यूजपेपर जर बघितलं तर तो लोकसत्ता वाचू शकता तुम्ही. इंग्रजी न्यूजपेपर जर बघितलं तर तुम्ही इंडियन एक्सप्रेस हा न्यूजपेपर जो आहे तर तो वाचू शकता. त्यानंतर आता सध्या तुम्ही स्टेट बोर्ड आणि एनसीआरटी आणि जुन्या प्रश्नपत्रिकांवरती फोकस केला तरी मोर दॅन सफिशियंट आहे. रेफरन्स बुककडे इतक्यात वळला नाहीत. महाविद्यालयाचा कॉलेजचा अभ्यास करत करत रोजचे 1 ते 2 तास जर का तुम्ही काढू शकलात आणि सॅटर्डे संडे जर का जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न केला तर तुमची चांगल्या प्रकारे तयारी जी आहे तर ती होऊ शकते. फक्त आधी निश्चित करा की तुम्हाला युपीएससीची प्रिपरेशन करायची का एमपीएससीची प्रिपरेशन करायची. या व्यतिरिक्त सजग राहणं तुम्ही गरजेचं आहे. आसपास जे घडतंय तर ते बघा, त्याच्याबद्दल माहिती घ्यायला शिका, त्याच्याबद्दल विचार करायला शिका. याचा समाजावरती काय इम्पॅक्ट आहे, याचा जनमानसांवरती काय इम्पॅक्ट आहे, याचं सोल्युशन काय असू शकतं याचा विचार करायला शिका. आपोआप तुमच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स जे आहेत हे डेव्हलप होऊ शकतात. सो या काही बेसिक गोष्टी ज्या आहेत तर त्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीच्या बाबतीमध्ये होत्या. आता तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या शंका असतील किंवा तुम्हाला काही अडचणी डाऊट्स असतील तर ते डाऊट्स जे आहेत हे तुम्ही या माध्यमातून विचारू शकता. म्हणजे कोणत्याही प्रकारचे तुम्हाला डाऊट्स असतील तर तुम्ही ते विचारू शकता. म्हणजे किंवा अदरवाईज चॅट बॉक्स मध्ये काही मुद्दे असतील तर ते देखील आपण बघूयात. म्हणजे येस मॅडम. हो. चॅट प्रश्न कोणाला काही असतील तर विचारा. देवयानी, दादासाहेब, फर्स्ट टाइम जे प्रिपरेशन करतायत, रियाफत, सानिका, आता याच्यामधले जे फर्स्ट टाइम, सोनाली तुला काही प्रश्न असतील तर टाका. तेजस्विनी, तुम्ही प्रिपरेशन करता आहात. सरांनी ऍक्च्युली यावेळेस आपण उद्देश आपला डोळ्यासमोर असा होता की फर्स्ट टाइम जे प्रिपरेशन करतायत त्यांच्यासाठी थोडस गायडन्स मिळावं, हा याच्या मागचा उद्देश होता. सो तुमचे जर का काही प्रश्न असतील तर ओके. श्वेताचा प्रश्न असा आहे, श्वेता साखरे. गुड मॉर्निंग सर, मराठीमधून तयारी करत असताना बुक लिस्ट काय असावी आणि ऑप्शनल सब्जेक्ट सोशिओलॉजीला कोणत्या बुक्सना प्रेफर करावं? मराठीमध्ये प्रिपरेशन करायचे असेल तर बुक लिस्ट, बऱ्याच वेळा असं होतं की तुमची उत्तर लेखनाची भाषा ही मराठी आहे. मात्र युपीएससी तुम्ही प्रिपरेशन जर का करत असाल तर तुम्हाला सायमल्टेनियसली मराठी पण रिडिंग केलं पाहिजे आणि त्याचबरोबर इंग्रजीचं रिडिंग देखील केलं पाहिजे. मात्र अनेक आजकाल बुक्स आहेत, युनिक प्रकाशनाची देखील अनेक बुक्स आपण मराठीमधून उपलब्ध केलेली आहेत. तर ती बुक्स जी आहेत तर ती तुम्ही रेफर करू शकता. जसं की जर का आपण राज्यघटना आणि राज्यव्यवस्थेचा जर विचार केला तर तुकाराम जाधव सरांचं बुक आहे. त्याचबरोबर काही विद्यापीठ स्तरावरची जी मराठी मीडियमची पुस्तकं आहेत किंवा इतर काही मार्केटमध्ये उपलब्ध असणारी मराठी बुक्स आहेत, जसं की सतीश चंद्र आणि बिपिन चंद्रा यांच्या बुक्सचं मराठी भाषांतर आहे तर ते देखील तुम्ही हिस्ट्रीसाठी वापरू शकता. जॉग्रफीसाठी तुम्ही एनसीआरटीची पुस्तकं जी आहेत तर ती वापरणं गरजेचं आहे. इकॉनॉमी, पॉलिटी हे जे काही विषय आहेत याच्याशी डील करत असताना पण एक बेसिक बुक वाचल्यानंतर तुम्ही इंग्रजीमध्ये वेगवेगळे प्रकारचे आर्टिकल्स जे येत आहेत करंट अफेअर्स मध्ये तर ते वाचू शकता. सोशिओलॉजीचा जर विचार केला तर निश्चितपणे सोशिओलॉजी हा एक चांगला ऑप्शनल सब्जेक्ट आहे. सोशिओलॉजीतले बरेच थिंकर्स जे आहेत हे आपल्याला परत इथिक्स मध्ये रिलेट करता येऊ शकतात. सोशिओलॉजीसाठी एकतर तुम्ही इग्नू किंवा मग वायसीएमयूच्या नोट्स ज्या आहेत या टॉपिक वाईज, म्हणजे सोशिओलॉजीचा जो जे सिलेबस दिलेला आहे तर ते टॉपिक वाईज जे आहेत त्या तुम्ही रेफर करू शकता. म्हणजे ओके. नेक्स्ट प्रश्न आहे तेजश्रीचा प्रश्न आहे, सर युपीएससी साठी हिंदी आणि इंग्लिश लँग्वेज ती चूज करू शकतो का? हिंदी आणि इंग्लिश. युपीएससीचा जो पेपर असतो, पूर्व परीक्षा असेल किंवा मुख्य परीक्षा असेल तर तो पेपर इंग्रजी आणि हिंदी या लँग्वेज मध्ये दिलेला असतो.
पण तुमची जी उत्तर लेखनाची भाषा म्हणजे पूर्व परीक्षेला तर तुम्हाला काय आहे, OMR शीट आहे आणि त्या OMR शीट वरती तुम्हाला फक्त जस्ट तुमचा जो ऑप्शन आहे तर तो ऑप्शन कलर फिल करायचा आहे, त्यामुळे तिथं तर काही इश्यू नाहीये. मात्र मुख्य परीक्षेचा जर युपीएससीचा विचार केला तर त्याच्यामध्ये प्रश्न हे इंग्रजी आणि हिंदीमध्ये असतात, मात्र उत्तर लेखनाची भाषा तुम्ही कोणतीही चूज करू शकता. म्हणजे भारतीय संविधानामध्ये ज्या 22 भाषा अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिलेल्या आहेत तर त्यापैकी कोणतीही इंग्रजीत आय थिंक तुझ्याकडे नेटवर्क गेलेलं आहे. येस आलं वाटतं परत. येस आहे ऑडिओबल आहे मी? येस 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 आहे. अगदी तुम्ही इंटरव्ह्यूच्या वेळेला देखील मराठी भाषेमधून उत्तर देऊ शकता. इंटरव्ह्यूच्या वेळेला तिथं दुभाषांची व्यवस्था जी आहे ती देखील आयोगातर्फे केली जाते. आणि इंटरव्ह्यूचा एक मगाचा मुद्दा सांगायचा राहिला की 2015 पासून एमपीएससीनं काय केलंय, इंटरव्ह्यूला कोड क्रमांक द्यायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे बऱ्याच वेळा महाराष्ट्रामध्ये असं होतं की एखाद्या विद्यार्थ्याच्या नावावरून त्या विद्यार्थ्याची कास्ट जी आहे ती त्याच्या आडनावावरून डिस्क्लोज होऊ शकते किंवा कॅटेगरी ऍटलिस्ट डिस्क्लोज होऊ शकते. तर मग त्याच्यामुळं कुठंतरी मार्क्स देत असताना इंटरव्ह्यूवर मध्ये कुठेतरी एक संकोचपणा किंवा फ्री हँड दिला जाऊ नये या दृष्टिकोनातून तुम्हाला कोड क्रमांक दिले जातात आणि तुम्ही तिथं बसत असताना कोड क्रमांक जो आहे तर तो सांगावा लागतो. आणि एमपीएससीचे सगळे इंटरव्ह्यू हे नाव न सांगता तुमची ओळख करून द्या अशाच प्रश्नांनी जनरली चालू होताना दिसतात, किंवा तुम्हाला इंट्रोड्यूस युअर सेल्फ म्हटलं जात असताना तुम्हाला कधीही नाव जे आहे तर ते विचारलं जात नाही. युपीएससीला ते विचारलं जातं, पण युपीएससीच्या ऑलटुगेदर एक स्वतःचे वेगळ्या प्रकारचे स्टँडर्ड्स आहेत. तिथं तुम्हाला जे पॅनल येतं तर ते पॅनल तुम्हाला शेवटपर्यंत कळत नसतं की कोणतं पॅनल येणार आहे. त्यामुळं तिथं एक वेगळे स्टँडर्ड्स आहेत. त्यामुळं इंटरव्ह्यू हा पारदर्शक पद्धतीनंच होतो हे या ठिकाणी लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. एक्झामिनेशन फायनल एक्झामिनेशनचा रिझल्ट लागल्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याला मुख्य परीक्षेमध्ये GS 1, 2, 3, 4 मध्ये किती मार्क आहेत, ऑप्शनल सब्जेक्ट मध्ये किती मार्क आहेत, किंवा इंटरव्ह्यू मध्ये किती मार्क आहेत, किंवा एमपीएससीचा विचार केला तर मराठी इंग्लिश लँग्वेज सब्जेक्टला किती मार्क आहेत, हे सगळं डिस्प्ले केलं जातं. माहितीच्या अधिकारामध्ये त्याची माहिती मिळू शकते. त्यामुळं ही आजकाल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळं खूप प्रोसेस फास्ट झालेली आहे आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला अशा पारदर्शक पद्धतीनं समोर उपलब्ध आहेत. म्हणजे सो नेक्स्ट सोनालीचा प्रश्न आहे, कोचिंग क्लासेस जॉईन करणं गरजेचं असतं का? आता मी स्वतः एका कोचिंग क्लासेसचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे, पण बऱ्याच वेळा मी महाराष्ट्रामध्ये सेमिनार घेत असताना हेच सांगतो की तुम्हाला एक विशिष्ट प्रकारची स्ट्रॅटेजी माहित असेल तर कोचिंग क्लासेसची गरज आहेच असं मी अजिबात म्हणणार नाही. मात्र इथं एक गोष्ट आहे की कोचिंग क्लासची भूमिका या ठिकाणी काय असते तर तुमचा जो सिलेबस आहे किंवा क्वेश्चन पेपर आहे याच्यामध्ये तुम्हाला किती लवकरात लवकर कसं तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचता येऊ शकतं. म्हणजे आपण असं म्हणूया की एका प्लॅटफॉर्मवरती तुम्ही उभे आहात आणि तुम्हाला एका गावाला जायचंय, पण त्या गावाला जात असताना कुठली गाडी पकडल्यानंतर तुम्हाला लवकर जाता येऊ शकतं हे तुम्हाला माहित नाहीये. तर कोचिंग क्लासची भूमिका तीच आहे की तुम्हाला ऑन ट्रॅक प्रिपरेशन करण्यासाठी मदत करणं. आता या व्यतिरिक्त एक युपीएससीच्या बाबतीत मी असं सजेस्ट करेन की युपीएससीच्या बाबतीमध्ये डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग तुम्हाला करायचंय, त्याचबरोबर तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट जो आहे तर तो निवडायचा आहे. त्या उत्तरांची कंटिन्युअसली असेसमेंट तुमची होतीये का नाही हे महत्वाचं आहे. कारण युपीएससीचे प्रश्न हे थोडेसे एक लक्षात घेण्याचा प्रयत्न करा की ते सरळसोट पद्धतीनं नसतात, की जसं की भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल माहिती द्या आणि 15 मार्काला प्रश्न विचारलाय अशा स्वरूपाचे नसतात. मागे एकदा 2014 मध्ये युपीएससीनं प्रश्न विचारलेला होता की एखाद्या कुठल्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर प्रायमरी सेक्टरची ग्रोथ होती, त्याच्यानंतर सेकंडरी सेक्टरची ग्रोथ होते, त्याच्यानंतर टर्शरी सेक्टरची ग्रोथ होते, म्हणजे सर्व्हिस सेक्टरची ग्रोथ होते. पण इंडियामध्ये सीन असा झालेला आहे की प्रायमरी सेक्टर नंतर सेकंडरी सेक्टर म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर तेवढं जास्त फ्लरिश झालं नाही, पण अचानकपणे टर्शरी सेक्टर किंवा ज्याला आपण सर्व्हिस सेक्टर म्हणूयात तर त्याची ग्रोथ झालेली आहे. तर याच्या मागची कारणं काय आहेत
तर म्हणजे आपल्याला फक्त अर्थव्यवस्थेमधलं प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र माहीत असून उपयोग नाही, तर ग्लोबलायझेशनचा इम्पॅक्ट हा पहिला महत्वाचा मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा की फॉरेन कंट्रीजमध्ये बीपीओ असतील, केपीओ असतील किंवा एलपीओ असतील, यांच्या दृष्टिकोनातून कमी असणारी भारतामधली लेबर कॉस्ट आणि त्यामुळे त्या फॉरेन कंट्रीजनी इकडे केलेलं आउटसोर्सिंग आणि त्यामुळे आपल्या इथं फ्लरिश झालेलं सेवा क्षेत्र हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे मला वाटतं की याच्यासाठी मार्गदर्शनाची गरज आहे की आपल्याला युपीएससी साठी काय इम्पॉर्टंट आहे की व्हॉट इज रिक्वायर्ड. म्हणजे तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे आणि त्या प्रश्नात तुम्हाला एक वाक्य लक्षात येतंय म्हणून तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर लिहित सुटण्यात काही पॉइंट नाही. मागं त्यांनी म्हणजे एक सिलेबसमध्ये पॉइंट आहे बघा की इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन, आणि त्यांनी 2013 प्रश्न विचारलेला होता की डिस्कस द इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन वर्किंग वुमन इन इंडिया. सो म्हणजे ते काय इम्पॅक्ट झालेले आहेत, मग काय बेनिफिट्स मिळालेले आहेत, किंवा आपण असं म्हणूया काय इश्यूज त्याच्यामध्ये क्रिएट झालेले आहे. त्याचा काही इतर बऱ्याच वेळा न्यूजपेपरमध्ये त्याचा संबंध जो आहे तो मॅरिटल इश्यूजशी लावला जातो. मग त्याच्यात काय तथ्य आहे का, त्याची काही आकडेवारी आहे का, म्हणजे अशा सगळ्या अँगलनं तुम्हाला विचार करणं गरजेचं ठरतं. ग्लोबलायझेशन म्हणजे फक्त फॉरेन कंपनीज आल्या आणि दॅट्स इट, जॉब क्रिएट झाले वगैरे असं नाही. तुम्हाला त्यातल्या प्रत्येक सेक्शनवरती, प्रत्येक सेक्टरवरती तसा विचार करावा लागतो. किंवा अजून एक एक्झाम्पल, 2014 त्यांनी असा प्रश्न विचारलेला होता की गांधीजी जर का फ्रीडम स्ट्रगल मध्ये नसते तर काय झालं असतं. आता हा प्रश्न तुम्ही अगदी बेसिक एनसीईआरटीची पुस्तकं वाचा किंवा अगदी रोमिला थापर नावाच्या हिस्टोरियन आहेत त्यांची पुस्तकं वाचा किंवा बिपिन चंद्रांची पुस्तकं वाचा, तर याच्यामध्ये कुठंच याचं उत्तर नाहीये. पण याचं उत्तर कशात आहे, याचं उत्तर तुमच्या अंडरस्टँडिंग मध्ये आहे की 1919 नंतर किंवा 1914 गांधीजी येत आहेत आणि 19 ऍक्टिव्ह व्हायला सुरुवात होत आहेत देशामध्ये. पण या कालखंडामध्ये जी भारताची स्वातंत्र्याची चळवळ फक्त एक ठराविक पॉलिटिशियन पुरती मर्यादित होती, अर्जविनंत्याच्या मार्गापुरती मर्यादित होती, ती मास मुवमेंट व्हायला लागली. आणि ही मास मुवमेंट फक्त झालेली नाही तर ती प्रेशराईज करायला लागली ब्रिटिश गव्हर्नमेंटला. आणि यातला सर्वात एक महत्वाचा इम्पॉर्टंट पॉइंट होता तो असा होता की सत्य आणि अहिंसा, की ज्याच्यामुळं ती चळवळ जी आहे तर ती कर्ब करायचं असेल तर ब्रिटिश शासनाला तसे वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना ज्या आहेत त्या योजता येऊ शकत नव्हत्या, कारण ती चळवळ, तो प्रोटेस्ट जो असायचा तो शांततेच्या पद्धतीने होता. आणि तुम्हाला इथपर्यंत थांबून उपयोग नाही, तर तुम्हाला त्याही पुढे जाऊन आज जेव्हा भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या मांडल्या जातात तेव्हा त्या मागण्या सिरिया सारख्या रक्तरंजित क्रांतीद्वारे मागितल्या जात नाहीत, तर आपण देखील शांततामय मार्गाने अहिंसेच्या माध्यमातून, उपोषणाच्या माध्यमातून त्या मागण्या सरकारला मागण्याचा प्रयत्न करतो. हा कुठेतरी आदर्श जो आहे तर तो गांधीवादी चळवळीनं घालून दिलेला होता. म्हणून गांधीजी नसते तर निश्चितपणे स्वातंत्र्य मिळालं असतं, पण कदाचित त्या स्वातंत्र्यासाठी आपल्याला अजून काय वेगळ्या पद्धतीनं मोजावं लागलं असतं का, हा या ठिकाणी प्रश्न उत्पन्न होतो. म्हणजे एकाच वेळी तुम्हाला हिस्ट्रीची पण लिंक लावायची आणि त्याच वेळी तुम्हाला करंट अफेअर्स मध्ये पण आज जे काही घडतंय तर त्याच्याशी पण लिंक लावायची. आणि मला वाटतं इथं थोडस तुम्हाला मार्गदर्शन जे आहे तर त्याची गरज असू शकते की आपण राईट डायरेक्शनने प्रिपेअर करतोय की नाही. मगाचा जो प्रश्न होता तेजस्वीचा त्याला जोडू नये, म्हणजे आपण युपीएससी साठी आन्सर रायटिंग आपण मराठीमध्ये पण करू शकतो का? हो हो, युपीएससी साठी तुम्ही आन्सर रायटिंग जे आहे तर ते मराठीमधून करू शकता. युनिकचाच 2012च्या बॅचचा एक स्टुडंट आहे अन्सार शेख म्हणून, तर त्यांनी BA जे आहे तर ते इकॉनॉमिक्स मध्ये केलेलं होतं फर्ग्युसन महाविद्यालयातून, आणि त्यांचा ऑप्शनल सब्जेक्ट जो आहे तर तो पॉलिटिकल सायन्स होता. त्यांनी सगळीच्या सगळी परीक्षा जी आहे ही मराठी माध्यमातून दिलेली होती आणि मराठी माध्यमातून वयाच्या 21व्या वर्षी ते IAS आहेत. आता सध्या ते वेस्ट बेंगॉलमध्ये कलेक्टर पदावरती कार्यरत आहेत. त्यामुळे असं काहीच नाही, अशा अनेक एक्झाम्पल्स पण आहेत. आणि लँग्वेज हे बॅरियर नाही, तुमचे विचार महत्वाचे आहेत, ते विचार मांडण्याची भाषा ही महत्वाची नाही. आणि परत एकदा मी सांगतो की इंग्रजी ही भाषा तुम्ही जरी निवडत असाल तरी देखील तुम्हाला त्याच्यामध्ये फार जास्त लँग्वेज म्हणजे काय म्हणतात त्याला, साहित्यिक टिंज वगैरे लिहिताना आला पाहिजे असं नाही. तुम्ही मुद्दे मांडता तुम्हाला आले पाहिजेत. बऱ्याच वेळा पेपर कव्हर होत नाहीत युपीएससीचे,
सो ते जर का पेपर कव्हर होत नसतील तर बऱ्याच वेळा विद्यार्थी काय करतात, एखादा फ्लोचार्ट काढतात आणि पॉइंट्स लिहून काढतात आणि त्या पॉइंट्स वरती पण त्यांना 12.5 पैकी 5 मार्क 6 मार्क्स जे आहेत हे मिळतात. सो त्यामुळं एक लक्षात घ्या, तुमची थॉट प्रोसेस महत्वाची आहे. तुम्ही जे जेन्युअनली आहात ते महत्वाचं आहे. सो ते व्यक्त करण्याची भाषा जी आहे ही कधीच महत्वाची नसते, हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. फक्त काय एक मिनिमम लेवलच्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्टच्या बाबतीमध्ये येणं गरजेचं आहे. त्या तुम्हाला एक स्वतःचे विचार पुट करत असताना येणं गरजेचं आहे. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहित असताना तुम्हाला शब्दांची मर्यादा त्या ठिकाणी आहे. म्हणून साहजिकच तुम्हाला इंग्लिशची व्होकॅब्युलरी पण चांगली असणं गरजेचे आहे. कारण तिथं 10 मार्क्स 120 वर्ड्स किंवा 15 मार्क्स 250 वर्ड्स असं लिमिट जे आहे तर ते त्या उत्तरासाठी लिहून दिलं जातं. आणि गेल्या काही वर्षापासून तर युपीएससीने असं केलेलं आहे, प्रश्न वरती दिला जातो, खाली स्पेस जी आहे तर ती उत्तर लिहिण्यासाठी छापली जाते. म्हणजे प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका असं ऍज सच सेपरेट बऱ्याच वेळा दिलं जात नाही, त्या स्पेस मध्येच तुम्हाला लिहावं लागतंय. म्हणजे ओके, तेजस्विनी, आय थिंक तुला उत्तर मिळालेलं आहे. कंटेंट इम्पॉर्टंट आहे. एसे रायटिंग जे करतो आपण तर त्याच्यासाठी 250 मार्क्ससाठी ऍक्च्युली मला असं वाटतं की हे दिलेलं असतं शब्द मर्यादा. हो, साधारणतः एसे रायटिंग 1200 शब्दांची मर्यादा येस. त्याच्यामध्ये असते आणि तो एसे तुम्हाला पार्ट्स मध्ये लिहायचा असतो. आणि तो एसे बऱ्याच वेळा असा एखादं स्टेटमेंट पण असू शकतं किंवा बऱ्याच वेळा एखादा सध्या असलेला सायन्सचा एखादा प्रॉब्लेम असेल, बायोटेक्नॉलॉजीचा एखादा इश्यू असेल, इंडस्ट्रियलायझेशनचा एखादा इश्यू असेल. म्हणजे मागे गांधीजींचाच एक स्टेटमेंट आहे, बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड. एवढं एकच स्टेटमेंट जे आहे ते त्यांनी एसे रायटिंगसाठी दिलेलं होतं. सो तुम्ही फक्त लक्षात घेण्याचा प्रयत्न करा की तुम्हाला फक्त ते इंटरलिंक्ड करता आलं पाहिजे आणि तो एसे मांडत असताना तुम्हाला त्याचं एक स्ट्रक्चर डिफाईन करता आलं पाहिजे. आणि हे सगळे आता तुम्हाला पडलेले प्रश्न आहेत की 250 मार्काचा एसे लिहायचा आहे, 1200 शब्दांचा एसे लिहायचा आहे. आपण मॅक्सिमम 400 शब्दांचा एसे आतापर्यंत लिहिलेला आहे आणि त्यात पण आपला थॉट्स जे आहेत तर ते रिपीट व्हायला सुरुवात होतात. मग हे कसं करायचंय, तर ह्याच्यासाठी थॉट प्रोसेस विस्तृत झाली पाहिजे. याच्यासाठी एखाद्या मुद्द्याचा मल्टिपल अँगल्सनं विचार जो आहे तर तो करता आला पाहिजे. याच्यासाठी जर मला फार्मर सुसाईड हा मुद्दा जर का समोर येत असेल तर मग मान्सून आहे, शेती आहे, म्हणजे मान्सूनची गॅरंटी काहीच नाहीये, त्यामुळं असं होतंय, बेसुमार खतांचा वापर वाढलाय. हे कॉमन पॉईंट सोडून मला एक्स्ट्रा व्हॅल्यू एडिशन काय सांगता येऊ शकेल. मग माझ्याकडे कुठले असे गव्हर्नमेंटचे रिपोर्ट्स आहेत का, माझ्याकडे कुठले असे मिनिस्ट्रीचे अनालिसिस आहेत का, माझ्याकडे कुठल्या असे एखाद्या मॅगझिन मध्ये आलेलं आर्टिकल आहे का जे मी तिथं कोट करू शकतो आणि माझ्या थॉट्सला पुढे घेऊन जाऊ शकतो. कारण शेवटी कसं आहे, तुम्ही थॉट्स जे मानतायत ते त्या ठिकाणी हायपोथेटिकल असून उपयोग नाही, त्याला कुठेतरी एक आधार असला पाहिजे ज्या बेसला घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकता. सो अशा गोष्टी ज्या आहेत त्या एसे मध्ये येणं गरजेचं आहे. पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे नेहमी लक्षात ठेवायचं की प्रशासकीय अधिकारी त्याच्याकडे एक सर्वात मोठा गुण असतो, तो म्हणजे तो कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम करतो आणि ऍट द सेम टाइम तो रिड्रेसल मेकॅनिझम पण त्या ठिकाणी सांगतो. सो तुम्ही एखादी पॉलिसी असेल किंवा एखादा मुद्दा असेल त्याच्यावरती क्रिटिसाइज करत असताना ते क्रिटिसिझम हे कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम असलं पाहिजे आणि ऍट द सेम टाइम हे असं होतंय, हे या ठिकाणी चुकतंय, तर त्याला रिड्रेसल मेकॅनिझम काय असलं पाहिजे हे देखील तुम्ही त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. कारण तुमच्याकडे लोक प्रश्न घेऊन येणार आहेत, त्यामुळे तुम्ही त्यांना जर का कारण सांगितलं हे या नियमात बसत नाही, ते त्या नियमात बसत नाही, तर तुम्ही रिड्रेस कसं करू शकणार. आणि आजकाल तर ई गव्हर्नन्स जे आहे तर ते आलेलं आहे, किंवा आजकाल संकल्पना एक आहे ती म्हणजे सिटीजन सेंट्रिक गव्हर्नन्स, म्हणजे लोकाभिमुख प्रशासन व्यवस्था. आज शासन तुमच्या दारी नावाची संकल्पना राबवली जाते. जे तहसीलदार कार्यालयामध्ये दाखले मिळत होते ते आज तुमच्या गावामध्ये महाई सेवा केंद्र उभं केलेलं आहे, त्याच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला जातोय. ते दाखले जर का तुम्हाला जर का योग्य वेळेमध्ये मिळत नसतील तर तुमच्या सेवा हमी कायदा जो आहे, राईट टू सर्व्हिसेस ऍक्ट जो आहे, तर तो महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं पास केलेला आहे, ज्याच्यामध्ये अमुक दिवसामध्ये जर का तुमचं काम होत नसेल तर प्रशासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईची तरतूद जी आहे तर ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने विचार जो आहे रिड्रेसल मेकॅनिझमचा करणं गरजेचं आहे. इमोशनल उत्तर न देता प्रॅक्टिकल त्याचे अप्रोचेस काय असू शकतात, की समाजामध्ये बलात्कार होत आहेत तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, तर त्याच्यासाठी हातपाय तोडले पाहिजेत किंवा काय म्हणत त्याला आपण
त्या ठिकाणी त्या बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला चौकामध्ये फाशी दिली पाहिजे, या पलीकडे जाऊन विचार करा की ही मानसिकता तयार होते, त्याच्यासाठी ढासळत जाणारी मूल्य व्यवस्था, ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो. मग त्याचे शॉर्ट टर्म, मीडियम टर्म आणि लॉंग टर्म अशा पद्धतीने आपण स्ट्रॅटेजी कशी डिझाईन करू शकतो. निश्चितपणे की कायदे हे कडक झाले पाहिजेत, पण ऑलरेडी एक्झिस्टिंग असलेले कायदे असून सुद्धा बलात्काराचं प्रमाण का वाढतंय. तर तुम्ही नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा रिपोर्ट जर बघितला तर 13.6% फक्त कन्व्हिक्शन रेट आहे बलात्काराच्या केसेसमध्ये. म्हणजे जेवढ्या बलात्काराच्या केसेस आहेत त्यापैकी 13.6% केसेसमध्येच फक्त एखाद्या आरोपीला शिक्षा जी आहे तर ती होताना दिसते. मग हा जर का कन्व्हिक्शन रेट जो आहे, अपराध सिद्धता जर का आपण वाढवू शकलो तर कदाचित असलेल्या केसेस ज्या आहेत तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त अपराध सिद्ध झाल्यामुळं केसेस ज्या आहेत तर त्या कमी होऊ शकतात. म्हणजे ऑलरेडी एक्झिस्टिंग असलेल्या स्ट्रक्चरमध्ये नवीन स्ट्रक्चर आणण्यापेक्षा त्या स्ट्रक्चरचे लूपहोल्स शोधून त्या स्ट्रक्चरवरती काम करणं गरजेचं आहे. मग त्याच्यानंतर आपण बाकी इतर गोष्टी काय करू शकतो. मग त्याच्यामध्ये सेल्फ डिफेन्स आहे, सिव्हिल डिफेन्स आहे, किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल ऍप्लिकेशन्स आहेत. मग बऱ्याच वेळा आयोगातर्फे विद्यार्थिनींना प्रश्न विचारला जातो, मग असं एखादं मोबाईल ऍप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये आहे का. तर मग विद्यार्थिनी म्हणतात की नाही सर, माझ्या मोबाईल मध्ये तर तसं ऍप्लिकेशन नाहीये. मग जर तुम्ही शिक्षित असून तुमच्या मोबाईलमध्ये जर का विमेन सेफ्टीसाठीचं ते ऍप्लिकेशन नसेल, तर उद्या तुम्ही डीवायएसपी झाल्यानंतर, उद्या तुम्ही PSI झाल्यानंतर तुम्ही अशिक्षित महिलांना कसं कन्व्हिन्स करणार की तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ते ऍप्लिकेशन ठेवा. म्हणजे ह्या छोट्या बेसिक गोष्टी आहेत. न्यूजपेपर रिडिंग करून तुम्हाला टाइम बिईंग ज्या आहेत तर त्या तशा लक्षात येतील की कसं रिड्रेसल मेकॅनिझम जे आहे तर ते असलं पाहिजे. आणि ही उत्तरं येत असताना मग ती उत्तरं तुमची बॅलन्स्ड यायला सुरुवात होतात. त्या उत्तरांमध्ये तुमची विचारांची स्पष्टता दिसायला लागते आणि ती उत्तरं तुमची सर्वात महत्वाचं म्हणजे सेक्युलर यायला सुरुवात होतात. कारण सेक्युलरिझम हा सर्वात महत्वाचं तत्व किंवा सर्वात महत्वाचा असं म्हणूयात की आपण व्हॅल्यू या इंडियन कॉन्स्टिट्यूशन मधली आहे. हे जे प्रश्न आहेत गौरी, की मेन्ससाठी किती कालावधी द्यायचा, तयारीसाठी, प्रिलियमसाठी, मला असं वाटतं की क्वालिटी आणि क्वांटिटेटिव्ह टाइम याच्यावरती डिपेंड आहे. कारण प्रत्येक व्यक्तीला किती वेळ लागेल तो त्याच्या तयारीनुसार डिपेंड असेल. आणि फर्स्ट क्लास पोस्टचा स्टडी क्लास 2 आणि 3 ला पण यूज होऊ शकतो का. मला असं वाटतं होतो त्याचा उपयोग. सो मेन क्वेश्चन जो आहे म्हणजे आता काही जणांचे प्रश्न आहेत ते असे की MPSC UPSC करताना आपण SSR वगैरे करू शकतो का. तर मला असं वाटतं तुम्ही ह्या तयारी करत असताना कुठल्याही एक्झाम्स देऊ शकता. आणि वेळेचं म्हणाल तर तो वेळ तुम्ही अभ्यास कसा करता आहात याच्यावरती अवलंबून आहे. आता महत्वाचा प्रश्न मला जो सार दिसतो आहे इंद्रजित, तो हा आहे की बुक्स कुठले किंवा स्टडी मटेरियल कुठले रेफर केले पाहिजेत. म्हणजे पंढरीनाथ राणेंची पुस्तकं वापरायची का ओरिजिनल किंवा NCERT वगैरे. आणि दुसरा प्रश्न आहे तो न्यूजपेपर कोणता वापरायचा. म्हणजे द हिंदू हे बरेच जण रेफर करतात, तर त्याच्याऐवजी UPSC साठी कुठला न्यूजपेपर वापरावा किंवा तू काय सजेस्ट करशील, कुठले न्यूजपेपर्स आणि कुठली पुस्तकं शक्यतो या ओके. मुलांनी बेसिक प्रिपरेशनला वापरावीत. मी 2-3 टप्प्यामध्ये ह्या गोष्टी सगळ्या सांगतो. एक तर बऱ्याच जणांना टाइमच्या बाबतचा इश्यू आहे. हे खरंच समीकरण असं कुठलंही ठरलेलं नाहीये. मॅडमनी त्याचा उल्लेख केलेलाच होता की क्वांटिटेटिव्ह स्टडीपेक्षा क्वालिटेटिव्ह स्टडी हा इम्पॉर्टंट आहे. उद्या तुम्हीही सक्सेस झाल्यानंतर तुम्ही सांगू शकता की मी 18 तास अभ्यास करत होतो किंवा होते, आणि ते खरं मानलं जाऊ शकतं. महत्वाचा मुद्दा या ठिकाणचा काय आहे की तुम्ही किती तास अभ्यास करताय याच्यापेक्षा त्या अभ्यासातून तुमचं आउटपुट किती जनरेट होतंय. मग भले तुम्ही 2 तास अभ्यास करा, त्या 2 तासातलं आउटपुट जनरेट झालं पाहिजे. तर हे एक गोष्ट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे ग्रॅज्युएशन करत असताना तुम्ही जर दिवसातले ग्रॅज्युएशनच्या अभ्यासाकडे व्यवस्थित पद्धतीनं लक्ष देऊन जर दिवसातले 2-3 तास काढू शकत असाल आणि शनिवार आणि रविवारचे 4-4 तास जरी काढू शकत असाल तरी मोर दॅन सफिशियंट आहे असं मला वाटतं प्रिपरेशनला. त्याच्यानंतर आता पुस्तकांचा जो मुद्दा आहे, तर मी म्हणेन की सुरुवातीला तुम्ही आयोगाच्या वेबसाईट वरती जाऊन आयोगाचा जो सिलेबस आहे, UPSC करायचे असेल तर UPSCचा सिलेबस डाउनलोड करा, MPSC करायचे असेल तर MPSCचा सिलेबस डाउनलोड करा आणि तो सिलेबस सारखा वाचायला सुरुवात करा. कारण हा सिलेबस मला पूर्णपणे अवगत असणं ही पुढच्या सगळ्या सक्सेसची की आहे.
कारण हा सिलेबस मला माहित असेल तरच मला न्यूजपेपर मधलं काय वाचायचंय आणि काय नाही वाचायचंय हे कळणार आहे. तरच मला माझं एखादं रेफरन्स बुक मी जर का वाचत असेल तर ह्यातला पार्ट अरे सिलेबस मध्ये नाहीच आहे माझ्या, तर मी तो स्किप करू शकतो. तर असं मला लक्षात येऊ शकेल. सिलेबस जेवढा तुमच्या चांगल्या अवगत असेल तेवढं तुम्हाला व्यवस्थित पद्धतीनं काम करता येईल. म्हणजे मी याला एक एक्झाम्पल देतो की बिल्डिंग जर का कन्स्ट्रक्शन करायची असेल तर पहिल्यांदा आपण त्याचा लेआउट जो आहे तर तो ऑन पेपर आणतो. तर तो लेआउट इज नथिंग बट युअर युपीएससी और एमपीएससी सिलेबस. म्हणजे तो सिलेबस तुम्हाला लक्षात असेल का? असं होतं की इंजिनियर सांगतो इथं एक कॉलम घ्या, पलीकडे एक 5 फुटावरती एक कॉलम घ्या. आधी सगळे डायमेन्शन्स, आधी सगळे स्केल्स जे आहेत हे ठरलेले असतात. त्यामुळे तो सिलेबस व्यवस्थित करा. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तर तो म्हणजे बेसिक फाउंडेशन. बघा, कुठलीही बिल्डिंग बांधत असताना त्या बिल्डिंगचं एक बेसिक स्ट्रक्चर उभं केलं जात असताना खड्डे खांदायला सुरुवात केल्यापासून ते बिल्डिंग खड्ड्यातून वर येईपर्यंतच खूप जास्त वेळ लागत असतो. त्यानंतर फर्स्ट स्लॅब, सेकंड स्लॅब, थर्ड स्लॅब जो काही आहे तो पटपट पडत असतो. का? बेसिक फाउंडेशन मजबूत झालं पाहिजे. तुम्ही ग्रॅज्युएशन करताय ना तर तुम्ही अजिबात घाई करू नका. तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. त्या वेळेचा फक्त तुम्ही वाईजली यूज करायला शिका. हा वाईजली यूज कसा आहे तर तुम्ही पहिल्यांदा सिलेबस बघा, त्याच्यानंतर क्वेश्चन पेपरचे अनालिसिस करा, त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारे सुरुवातीचे 6 ते 8 महिने तुम्ही अजिबात कुठल्या रेफरन्स बुक कडे न जाता तुम्ही 5वी ते 12वीची एनसीईआरटीची किंवा स्टेट बोर्डची पुस्तकं घ्या. जरी तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला तर असं वाटत होतं की सर काही बुक लिस्ट देतील पण सर काय पत्ते ओपन करायला तयारच नाहीयेत, असं वाटत असलं तरी देखील 6 महिने त्याचा अभ्यास करा. मग आम्ही 5वी ते 12वी पास होऊनच आम्ही ग्रॅज्युएट झालेलो आहोत, पण त्या वेळेचं लेवल ऑफ अंडरस्टँडिंग, आत्ताची लेवल ऑफ अंडरस्टँडिंग याच्यात फरक असतो. रेफरन्स बुक मध्ये वाचन करत असताना याच कन्सेप्ट या क्लिष्ट पद्धतीने समजवलेल्या असतात. मात्र 5वी ते 12वीच्या पुस्तकामध्ये या कन्सेप्ट ज्या आहेत या थोड्याशा सहज सोप्या लँग्वेज मध्ये समजवलेल्या असतात. त्या समजून घ्या. त्याची पारायण करावी लागली तरी चालेल. कंटिन्युअसली त्याचं रिडिंग करा. रिपिटेटिव्ह रिव्हिजन जी आहे तर ती त्याची करा. आणि हे बेसिक फाउंडेशन झाल्यानंतर मग तुम्ही रेफरन्स बुक कडे जावा. बेसिक फाउंडेशनचं महत्व हे आहे की बेसिक फाउंडेशन मुळे तुम्हाला रेफरन्स बुक वाचायला सोपे जातात. मला वाटतं की युपीएससी किंवा एमपीएससी ची प्रिपरेशन करत असताना नेचरला फॉलो केलं पाहिजे. आणि नेचर जे काही रूल्स घालून देतं तर ते रूल्स आपण फॉलो केले पाहिजेत. म्हणजे बघा, बऱ्याच वेळा लहान मुलाला दात यायला लागल्यावर आपण काही कडक वस्तू खायला देतो का त्याला? लगेच त्याला साधी पेजच भाताची वगैरे खायला दिली जाते का? अजून तेवढे डेव्हलपमेंट जे आहे, दात आलेले असले तरी तेवढी त्याची डेव्हलपमेंट झालेली नाही. आणि ते जर का दिलं तर उलट त्याच्या दातालाही जाऊ शकते. त्यामुळे मी जर तुम्हाला उद्या असं म्हटलं की हा मग एक काम करा, तुम्ही एम लक्ष्मीकांतचं इंडियन पॉलिटीचं पुस्तक आणा आणि ते पुस्तक युपीएससी साठी वाचायला सुरुवात करा, किंवा युनिक अकॅडमीचं तुकाराम जाधव सरांचं भारतीय संविधान आणि भारतीय राजकारण हे पुस्तक आहे ते वाचायला सुरुवात करा. त्याच्या आधी काय करा, इंडियन कॉन्स्टिट्यूशन ऍट वर्क नावाचं 11th स्टँडर्डचं एनसीईआरटी आहे तर ते वाचायला सुरुवात करा. त्याच्यात साध्या साध्या पद्धतीनं सांगितलेलं असतं की लॉ सर्वांसाठी समान आहे, मात्र त्या सरदारजीनं त्याच्या डोक्यावरती पगडी घातलेली आहे. हे का आहे तर सेक्युलरिझम हेही सांगतोय की राज्याचा कुठलाच एक स्वतःचा धर्म नाही, मात्र एक धर्म ही व्यक्तीची वैयक्तिक बाब आहे आणि त्याचं पालन करण्याचं परवानगी मात्र हे राज्य देतं. मग हे छोट्या छोट्या लँग्वेज मधून आपल्याला लक्षात येणारे किंवा छोट्या छोट्या उदाहरणांमधून आपल्याला जे एनसीईआरटी मधून किंवा स्टेट बोर्ड मधून कळतं, 11वी 12वीची स्टेट बोर्डची पुस्तकं राज्यशास्त्राची, तर त्याच्यातून कळतं. ते तुम्हाला रेफरन्स बुक मधून एवढ्या लवकर ग्रास्प होणार नाही. त्यामुळं मी असं म्हणेन की तुम्हाला जर का काय म्हणूयात त्याला, धावण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे तर सुरुवातीलाच असं काही 100 मीटर उसेन बोल्ट सारखं पळून उपयोग नाहीये. आपल्याला आधी त्याची तयारी केली पाहिजे. त्याच्यासाठी स्प्रिंटची तयारी केली पाहिजे. त्याच्यासाठी आपल्या स्वतःमधल्या क्षमतांचा विकास केला पाहिजे आणि त्याच्यासाठी बेसिक फाउंडेशन जे आहे तर ते करणं गरजेचं आहे. हे बेसिक फाउंडेशन झाल्यानंतर एक एक रेफरन्स बुक तुम्ही एका विषयासाठी वापरू शकता आणि ते केल्यानंतर मग पुढचा टप्पा आहे. आता मगाशी एक प्रश्न आलेला होता की मग प्री आणि मेन्सला किती वेळ दिला पाहिजे. सो तुम्ही जर का एक पुढच्या 1 वर्षाचा जर का स्ट्रॅटेजी आखलेली आहे आणि 2022 साली किंवा 2021 साली जर का तुम्ही अटेम्प्ट द्यायचा विचार करताय, जेव्हा केव्हा युपीएससीची किंवा एमपीएससीची 2021 किंवा 22 मधली, आपण 22चा विचार करूया, परीक्षा असेल तर तुम्ही 9 ते 10 महिन्याचा कालखंड जो आहे हा मेन्सच्या प्रिपरेशनला डेडिकेटेडली द्या.
आणि प्रिलिम्सची तुमची जी डेट असेल त्याच्या आधी साधारणतः 5 महिन्याचा कालखंड जो आहे हा प्रिलिम्सच्या प्रिपरेशनसाठी द्या. युपीएससी काय किंवा एमपीएससी काय याच्यात प्री आणि मेन्स मध्ये खूप जास्त साम्य आहे किंवा खूप जास्त टॉपिक जे आहेत हे कॉमन आहेत. या कॉमन बाबींची प्रिपरेशन ही व्यवस्थित पद्धतीने करा. तुम्ही तुमचा कल जर का युपीएससी कडे असेल तर 4 ते 4.5 महिन्याचा डेडिकेटेड कालावधी रोजच्या तुमच्या शेड्यूल मधला साधारणतः निम्मा वेळ हा तुम्हाला युपीएससीच्या ऑप्शनल सब्जेक्टला द्यावा लागणार आहे. तर तो तुम्ही देणं जे आहे ते गरजेचं आहे. अजून एक प्रश्न होता की जर क्लास 1 ची तयारी केली तर क्लास 2 आणि क्लास 3 च्या परीक्षांची तयारी होते का? तर निश्चितपणे सिलेबस हा सेमच आहे. म्हणजे थोडा बहुत एक असं म्हणूयात की आपण 40-50 मार्काचा डिफरन्स जो आहे तर तो सिलेबस मध्ये पडतो. पण अदरवाईज सगळ्या परीक्षांसाठी सिलेबस जो आहे एमपीएससीच्या तरी हा सेमच आहे. तर तुम्ही राज्यसेवेची प्रिपरेशन करत असाल तर आपोआपच तुमची पीएसआयची आणि पीएसआय एसटीआय एएसओची आणि त्याचबरोबर ग्रुप सीच्या ज्या काही पदं आहेत मग त्याच्यामध्ये एमपीएससी क्लर्क आहे, एमपीएससी टॅक्स असिस्टंट आहे, तर या पदांची देखील तयारी जी आहे तर ती होत असते. आता पुढचा मुद्दा आहे तर तो म्हणजे न्यूजपेपर रिडिंग. आता न्यूजपेपर वाचत असताना तुम्हाला न्यूजपेपर अवघड वाटण्यामागचं कारण म्हणजे तुम्हाला सिलेबस माहित नाहीये आणि तुम्हाला सिलेबसचे पॉइंट्स तुमचे रीड केलेले नाहीयेत. त्यामुळे तुम्हाला वाचन करत असताना सगळंच अवघड वाटतं, सगळंच महत्वाचं वाटतं. तर जसं तुम्ही सिलेबसला फॅमिलियर होत जाल तसं तुमचा न्यूजपेपर रिडिंगचा टाइम जो आहे तर तो कमी व्हायला लागेल. तुम्ही जर युपीएससी करत असाल तर युपीएससी साठी आयदर इंडियन एक्सप्रेस ऑर द हिंदू हा पेपर तुमच्यासाठी बेस्ट असेल. पण तरी पण द हिंदूची लँग्वेज थोडीशी अवघड आहे. त्यामुळे आता तुम्ही इंडियन एक्सप्रेस पासून सुरुवात करताना करू शकता. पण तुम्हाला जर हा कॉन्फिडन्स असेल किंवा तुम्हाला हा कम्फर्ट असेल की आपण द हिंदू पण रीड करू शकतो तर युपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी द हिंदू न्यूजपेपर रीड करण्यास हरकत नाही. आता मुद्दा आहे परत एमपीएससी चे जे विद्यार्थी आहेत, एमपीएससी करणारे जे विद्यार्थी आहेत तर त्या एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लोकसत्ता किंवा मटा या दोन्हीपैकी कुठल्याही एका पेपरचं रिडिंग केलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. बाकी इतर अतिरिक्त पेपर वाचायची गरज नाही. टाइम बिंग जसं तुम्हाला अभ्यासात गती येईल तसं तुम्ही इतर न्यूजपेपर देखील वाचू शकता. कुठलेही 2 न्यूजपेपर मराठीतले वाचू शकता. पण आता वाचायचा असेल तर लोकसत्ता हा मोर दॅन सफिशियंट आहे. दुसरा एक क्वेश्चन गौरी यांचा मला या ठिकाणी स्क्रीनवरती दिसतोय. एनसीआरटी बुक्स किंवा स्टेट बोर्डचे बुक्स आहेत ते वाचताना त्यांच्या नोट्स काढणं गरजेचं आहे का? तर मला वाटतंय की बुक्स तुम्ही रिपिटेटिव्ह रिव्हिजन करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला महत्वाचे पॉइंट्स वाटतायत तर ते लिहून ठेवा. त्याच्या नोट्स सेपरेट काढण्यात टाइम कन्झ्युम जो आहे तर तो करू नका. रादर मी सांगेन की त्या लिहिण्याच्या वेळामध्ये तुम्ही अजून एक रिडिंग करा. पण इथं एक मुद्दा आहे की ही काही फुलप्रूफ जनरल स्ट्रॅटेजी किंवा युनिव्हर्सल स्ट्रॅटेजी नाही. काही लोकांचं असं असतं की वाचण्यापेक्षा एकदा हाताखालून गेल्यानंतर तो मुद्दा जो आहे तो परफेक्ट होतो किंवा त्यांची ओरिजिनल एक नोट्स काढायची स्टाईल असते. काहीतरी फ्लो डायग्राम काढतील, काहीतरी त्या ठिकाणी पाय चार्ट वगैरे काढतील आणि त्या माध्यमातून लक्षात ठेवतात ते. तर नोट्स काढायला हरकत नाही. पण मी म्हणेन एनसीआरटीचे किंवा स्टेट बोर्डचे 4 ते 5 रिडिंग होऊ द्यात मगच नोट्स काढण्याकडे वळा तुम्ही. म्हणजे 4 ते 5 रिडिंग मध्ये ते अंडरस्टँडिंग आणि ग्रास्पिंग हे प्रॉपर होऊ द्यात आणि त्याच्यानंतर तुम्ही नोट्स काढल्या तरी चालू शकतील. म्हणजे ऍक्च्युली इंद्रजित मला असं सजेस्ट करायचंय की थर्ड इयरला जे असतात त्यांच्याकडे प्रिपरेशनला कमी वेळ राहते. पण फर्स्ट इयर पासून जे प्रिपरेशन करतायत त्यांनी जर का तुझं बरोबर आहे 2 म्हणजे 4-5 वेळा रिडिंग अंडरस्टँडिंग झाल्यानंतर जर का नोट्स काढल्या तर ते एक हाताखालून पण जातं आणि थोडंसं मेमरीमध्ये स्टोअर करायला पण ते सोपं जातं जर रायटिंग हाताखालून होत असेल तर. कारण ब्रेन आणि हँडचं कनेक्शन जे सांगतात त्या कनेक्शन नुसार थोडंसं लक्षात ठेवायला ते सोपं जाईल असं मला वाटतं. आणि प्रत्येकाची नोट्स काढण्याची आणि शेवटी स्टडीची प्रत्येकाची स्वतःची एक सवय राहते. त्यानुसार स्टडी करत राहतात. म्हणजे कोणाला नोट्स काढायची सवय असते त्याच्याशिवाय कम्फर्टेबल वाटत नाही. काही जणांना नुसतं रीडिंग केलं तरी लक्षात ठेवता येतं, ते मुद्दे लक्षात राहतात. सो तुमची जी पद्धत आहे ती पद्धत तुम्ही फॉलो केली पाहिजे किंवा इनफॅक्ट तुमची स्वतःची लर्निंग स्टाईल तुम्ही डेव्हलप केली पाहिजे. आणि हा जो प्रश्न आहे सुजितचा त्याचं थोडक्यात उत्तर देऊन जर का तू थोडंसं याच्याबद्दल बोललास, युनिकचा एक प्रश्न सुजितचाच होता बहुतेक, गौरवचा प्रश्न होता
युनिकचं ऑनलाईन कोचिंग उपलब्ध आहे का, त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगायची आहे. आणि सुजितचा जो प्रश्न आहे, स्टेट बोर्ड बुक्स न वाचता बाहेरून सेपरेट त्या सब्जेक्टचे बुक्स घेऊन त्याचा स्टडी केला तर चालेल का, की स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीची गरजेची आहेत? तुम्ही जर का जेन्युअनली प्रिपरेशन करत असाल तर मी म्हणेन की तुम्हाला हे वाक्य माझं मान्य होणार नाही, पण तरीही स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी हे गरजेचंच आहे, त्याला सोडून चालत नाही. तुम्ही मागच्या 4 ते 5 वर्षाचे कंबाईनचे एमपीएससीचे आणि राज्यसेवा एमपीएससीचे पेपर काढा आणि 8वी 9वी 10वीचे सायन्सची जी पुस्तकं आहेत, पर्टिक्युलरली फक्त सायन्ससाठी ही ऍक्टिव्हिटी करा. सायन्सची पुस्तकं आहेत तर ती स्टेट बोर्ड मधले प्रश्न जे आहेत ते बघा, अगदी बॉक्स फॉर्मॅटमध्ये तिथे जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे जसेच्या तसे प्रश्न जे आहेत तर ते तिकडं फॉर्मॅट झालेले आहेत. हिस्ट्रीच्या बाबतीत पण तेच आहे, जिओग्राफीच्या बाबतीत पण तेच आहे. त्यामुळे स्टेट बोर्डला अंडरमाइन करून चालत नाही. स्टेट बोर्ड हे स्टँडर्ड रेफरन्स मानले जातात. म्हणजे उद्या एखादा प्रश्न जर चुकीचा आहे आणि तो चुकीचा प्रश्न तुम्हाला जर क्लेम करायचा असेल तर मार्केटमधल्या इतर प्रकाशनांच्या पुस्तकांपेक्षाही स्टेट बोर्डमध्ये काय आहे ते गृहीत धरलं जातं बऱ्याच वेळा. त्यामुळे स्टेट बोर्डला स्किप करू नका. उलट मी म्हणेन की स्टेट बोर्डला सप्लिमेंट बाहेरच्या वेगवेगळ्या पुस्तकांनी केलं तरी चालेल. दुसरी गोष्ट ऑनलाईनच्या बाबतीमध्ये तर करोना पॅन्डेमिक्स नंतर इमिजिएटली मार्च महिन्यामध्येच युनिकचे ऑनलाईन प्लॅटफॉर्म जो आहे तर तो चालू झालेला आहे आणि मे महिन्यापासून आपण न्यू बॅचेस ज्या आहेत तर त्या देखील चालू केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये यूपीएससी 1 इयर इंटिग्रेटेड, एमपीएससी 1 इयर इंटिग्रेटेड, पीएसआय एसटीआय एएसओ 4 मंथ इंटिग्रेटेड बॅचेस आणि त्याबरोबर मिशन एमपीएससीच्या 3 मंथच्या बॅचेस, अशा बॅचेसच्या माध्यमातून युनिकच्या बॅचेस ज्या आहेत त्या सध्या चालू आहेत. ऑनलाईन इंटरॅक्टिव्ह प्लॅटफॉर्म वरती ह्या बॅचेस होतात, त्यामुळं रिअल टाइम लेक्चर्स मध्ये आता ज्या पद्धतीनं तुम्ही चॅटबॉक्स मध्ये किंवा माईक अनम्यूट करून प्रश्न विचारताय तर ते तसे प्रश्न तुम्ही विचारू शकता. पीपीटीच्या माध्यमातून टीचिंग जे आहे तर ते केलं जातं किंवा व्हाईट बोर्डच्या माध्यमातून अगदी मॅथमॅटिक्स रिलेटेड सब्जेक्टचं देखील केलं जातं. आणि या व्यतिरिक्त गुगल क्लासरूमचा असिस्टन्स जो आहे तर त्याच्या माध्यमातून देखील वेगवेगळ्या प्रकारच्या नोट्स ज्या आहेत किंवा ई मटेरियल जे आहे तर ते उपलब्ध केलं जातं. त्यामुळं पॅरलली हॅलो, आय थिंक सर हॅज लॉस्ट द नेटवर्क. रियाफत, करंट अफेअर्सचा स्टडी करायला करंट अफेअर्स साठी न्यूज. येस येस इंद्रजित. येस, मध्ये नेटवर्क लॉस झालेलं होतं. सो तुम्ही तिथे देखील बॅचेस युनिकच्या वेबसाईट वरती त्याची माहिती जी आहे तर ती बॅचेसची अवेलेबल आहे. म्हणजे ओके, आणखीन करंट अफेअर्सचा स्टडी कसा करावा आणि युपीएससी साठी स्टेट बोर्ड इम्पॉर्टंट आहे का? युपीएससी साठी तुम्ही एनसीईआरटी वाचा, स्टेट बोर्ड इम्पॉर्टंट नाहीये. एनसीईआरटी मोर दॅन सफिशियंट आहे. करंट अफेअर्सच्या स्टडीच्या बाबतीत तेच, एकदा तुम्हाला सिलेबस लक्षात आला की तुम्हाला पॉइंट्स लक्षात येतील की काय काय इम्पॉर्टंट आहे आणि तसे करंट अफेअर्स मधले मुद्दे जे आपल्या न्यूजपेपर मध्ये येत आहेत तर ते करणं गरजेचं आहे. त्या मुद्द्यांच्या माध्यमातून परत रिव्हिजिट करणं बेसिक बुक्स मध्ये तर ते गरजेचं आहे. अर्थात हे शॉर्ट एवढ्या स्पॅन मध्ये सांगता येणार नाही. युनिकच्या युट्यूब चॅनल वरती युनिक अँकर नावाची एक माझी सिरीज आहे तर त्या सिरीजचे पहिले काही एपिसोड आहेत त्याच्यात मी करंट अफेअरच्या स्ट्रॅटेजीवरती बोललेलो आहे की अभ्यास कसा करायचा, टॉपिक वाईज प्रिपरेशन कशी करायची, कुठल्या टॉपिक्सची काय डिमांड आहे. तर तुम्ही ते व्हिडिओ जे आहेत तर ते गो थ्रू केले तरी चालू शकते. म्हणजे येस शुअर. प्रेरणा आहे युनिक अकॅडमीचा, ते प्रश्न मी तुमचे हँडल करू शकेल. यू कॅन ड्रॉप दोज क्वेश्चन्स टू मी. थँक्यू सो मच इंद्रजित. जाता जाता तू या मुलांना काय सांगशील? जाता जाता मी एवढंच सांगेन की आज हे लेक्चर झाल्यानंतर मोटिवेट होऊ नका आणि एकदम आज प्रिपरेशन करायला सुरुवात करणार आहे असा विचार करू नका. तर थोडस तुम्ही एक तासभर घरापासून लांब कुठेतरी शेतामध्ये किंवा एकांताच्या ठिकाणी जावा आणि खरोखर हे विचार करा की आजपर्यंत मी जे काही केलं त्याच्यात मी काय आहे,
मी जे काही इथून पुढे करिअरचा पाथ चूज करतोय, तर तो पाथ चूज केल्यानंतर त्याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय असू शकतात आणि त्याच्यातून मी माझ्या आई वडिलांचं स्थान जे आहे तर ते कुठल्या लेवलला नेऊ शकतो. आणि त्याच्यानंतर हा निर्णय जर का तुम्ही घेत असाल स्पर्धा परीक्षेचा, तर मी म्हणेन की त्याच्यासाठी मोटिवेशनसाठी तुम्ही ते मोटिवेशन युट्यूब वरती, ते मोटिवेशन कुठल्या तरी मोटिवेशनल बुक्स मध्ये शोधू नका. तर ते मोटिवेशन तुम्ही जर स्वतःमध्ये शोधायचा प्रयत्न केला तरच तुम्ही लॉंग टर्म जाऊ शकता, तरच ते लॉंग टर्म टिकू शकतं. अन्यथा आज लेक्चर झालं, आज मोटिवेट झालात, 4 दिवस अभ्यास केला आणि त्याच्यानंतर परत असं वाटलं की नाही नाही हे आपलं फील्ड नाहीये, आपण कुठल्या तरी दुसऱ्या फील्डमध्ये जायला पाहिजे. एक लक्षात घ्या, पेशन्स सगळ्याच फील्डमध्ये आज लागतायत. त्याचबरोबर तुम्हाला हार्डवर्क सगळ्याच फील्डमध्ये करावं लागतंय, स्पर्धेला सगळ्याच फील्डमध्ये सामोरं जावं लागतंय. त्यामुळे तुम्ही जेवढं टाळायचा प्रयत्न कराल ही स्पर्धा, तेवढं तुम्हाला थोडंसं त्याच्यामध्ये नुकसानच होऊ शकतं. तर मी म्हणेन की विचारपूर्वक विचार करा आणि स्वतःची एक युनिक अशी स्ट्रॅटेजी जी आहे तर ती अभ्यासाची बनवा आणि त्याच्यानुसार अभ्यासाला सुरुवात करा. स्वतःच्या क्षमता ज्या आहेत त्या ग्रॅज्युएशन करताना ओळखा, त्या क्षमतांना तुमचे अजून थोडेसे पॉझिटिव्ह पॉइंट्स जे आहेत, स्ट्रॉंग पॉइंट्स जे आहेत तर ते बनवा. तुमचे विकनेसेस आहेत तर ते 100% ओव्हरकम जर का होत नसतील तरी ऍटलिस्ट ते तुमचे वीक पॉइंट बनणार नाहीत, म्हणजे किंवा त्या पॉइंट वरती तुम्ही कुठेतरी रिजेक्ट होणार नाही टाइम बिंग जे काही तुम्ही प्रिपरेशन करत आहात. तर याचा फक्त विचार करा असं मी या ठिकाणी म्हणेन. आणि ह्याचे काही ऑपॉर्च्युनिटी प्रतिष्ठानच्या माध्यमातून, अरण्यानंद प्रतिष्ठानच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध करून दिली जाते. तर हे फक्त एक ऍक्टिव्हिटीचा भाग म्हणून न घेता तुम्ही यातून कुठेतरी पुढे जावा. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की आज मी लेक्चर देतोय, उद्या तुमच्यापैकीच कोणतरी एक सक्सेसफुल कॅन्डिडेट म्हणून या ठिकाणी येत असेल आणि तुमच्या पुढच्या पिढ्यांना जर का असं सांगत असेल की नाही मी पण असंच लेक्चर अटेंड केलेलं आणि मी माझा अभ्यास केला, माझ्या क्षमतांचा मी विकास केला आणि मी आज झालेलो आहे, तर मला वाटतं ते जास्त पचनी उद्या पडू शकेल. कारण मी एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कुठल्या तरी अकॅडमीचा इथं समोर येणं आणि तुम्ही या सगळ्या आणि तुम्ही पुढे येणं याच्यात खूप जास्त फरक असतो. त्यामुळे मला वाटतंय की तो एका विद्यार्थ्यामध्ये जरी हा स्पार्क डेव्हलप झाला, तसं तर सगळ्या पाटील मॅमची पण इच्छा असेल, पण एका जरी विद्यार्थ्यामध्ये तो स्पार्क डेव्हलप झाला आणि जर का त्याच्यातून जे समाजासाठी आवश्यक असलेले सक्षम अधिकारी घडले तरी देखील आपल्या आजच्या या सेशनचं ते एक फलित आहे असं मी या ठिकाणी म्हणू शकतो. आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या या सगळ्या प्रवासासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. याच्यामध्ये अडचणी काही आल्या तर त्या ठिकाणी अरण्यानंद प्रतिष्ठान आहेच, त्याबरोबर मी देखील तुमच्या सोबत असेनच. त्यामुळे तुम्ही फक्त सुरुवात जी आहे तर ती सकारात्मक पद्धतीनं करणं गरजेचं. अगदी बरोबर आहे इंद्रजित, आणि आम्हाला अभिमान आहे अरण्यानंद प्रतिष्ठानच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये जे जे आपण वर्कशॉप घेतलेले आहेत, ट्रेनिंग कॅम्प्स घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान हे तुझं आहे आणि त्याच्यामुळं आजचं सेशन अतिशय चांगलं झालेलं आहे. थोडा युट्यूब लाईव्हला इश्यूज आलेले आहेत, पण इट्स ओके. जे इंटरेस्टेड होते ते आपल्याला जॉईन झालेले होते आणि नक्कीच याच्यानंतरही ह्या सगळ्यांना तुझं मार्गदर्शन मिळत राहणार आहे. सगळ्यांचा चांगला फीडबॅक आहे, अप्रिसिएशन आहे. खूप सारे डाऊट्स क्लिअर झाल्याचं सांगितलेलं आहे. सोनाली आहे, तेजस्विनी आहे, माधुरी आहे, पंकज आहे, सेजल आहे, दिव्यानी. काही प्रश्न मिस आउट झाले असतील, पण आम्ही नक्कीच त्या प्रश्नांना उत्तरं देण्याचा प्रयत्न करू. तुमच्या सगळ्यांच्या वतीनं, अरण्यानंद प्रतिष्ठानच्या वतीनं इंद्रजित सरांचे मनापासून आभार. खूप व्यस्त शेड्यूल मधून 2 तास त्यांनी काढलेले आहेत, याच्याबद्दल खूप धन्यवाद. आणि असंच आपण पुन्हा पुन्हा संवाद साधत राहूयात. थँक्यू इंद्रजित, थँक्यू सो मच. येस नक्की मॅडम, नक्की. थँक्यू सो मच. थँक्यू आणि तुम्हाला खूप शुभेच्छा.